Recording in progress. आदेश दादा आपण सुरू करूया. आदेश. रामकृष्ण हरिमाऊली. प्रथमतः आपल्या सगळ्यांचे स्वागत आणि खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद सुद्धा. तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या मीटिंगला एवढ्या तत्परतेने हजर राहिलात हेच खरं तर फार मोलाचं आहे. आम्हाला माहिती आहे की जे जॉईन झालेले आहेत त्यांनी त्याच्यातले बरेचसे 10वी-12वी असे विद्यार्थी आहेत. आपण 10वी-12वी विद्यार्थ्यांबरोबर आपण इतरही वर्गातल्या विद्यार्थ्यांनाही आपण इयत्ता विद्यार्थ्यांनाही आपण संधी दिलेली आहे. तर मी थोडीशी रूपरेषा सांगतो आणि त्याच्यानंतर आपण जे आपले सेवाभावी आहेत, मी सेवाभावी म्हणतो, खरं तर हे सेवाभावी जे आपल्याला आज उद्देशणार आहेत किंवा समुपदेश करणार आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायी वर्गातले आहेत. आजचाच आपला जर मार्गदर्शनाचा जर बघितला जे आपण चर्चा करणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रमुख विषय म्हणजे आपण 10वी-12वी हे विद्यार्थी घडवण्याचं समुपदेश. आपण समुपदेश का म्हणतोय कारण की तुम्ही आतापर्यंत गायडन्स ऐकलं असेल पण त्याच्यात अजून काही वाढीव गोष्टी आपल्या अनुभवाने काय सांगता येतील का ह्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर तुम्हाला काही असलेले प्रश्न किंवा चर्चा आपण त्याच्याबरोबर करू. कदाचित आपण त्यावर चर्चा न करता आपण ते प्रश्न कदाचित आपण अगोदर प्राथमिक स्वरूपावर विनीत दादांना सांगितलेले कलेक्ट करायला किंवा जर तुम्हाला प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही इकडे असणारे चॅट बॉक्स आहे त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा शेवटला तुम्ही नोट डाऊन करून तुम्ही पाठवू शकता. आपल्याला वेळेची मर्यादा बघता आपण बऱ्यापैकी प्रश्न आपण ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करू. जर काही प्रश्न राहिले तर आपण ते 1-on-1 बेसिसवर किंवा आपण त्याला नंतर कसं प्राथमिक स्वरूपावर घेता येईल हे पण आपण प्रयत्न करू. आपण मार्गदर्शन सुरू करण्या अगोदर काही अनाउन्समेंट म्हणजे हाऊसकीपिंग आपण म्हणतो की हाऊसकीपिंग अनाउन्समेंट म्हणजे आपण शक्यतो ज्यावेळी आपण ऐकणार आहोत तर जास्तीत जास्त आपण संख्येने व्हिडिओ ऑन करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आम्हाला कळेल की आम्ही काय कोणाला समुपदेश करतोय. कदाचित काही काही विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक असतील आणि आम्ही सांगू इच्छितो की ते पालकांनीही ते ऐकावं जेणेकरून कदाचित कसं असतं की आपण एखादी गोष्ट सांगतो किंवा एखादी गोष्ट ऐकतो ती एकाने किंवा दोघांनी ऐकलं तर ती अजून चांगल्या प्रकारे समजेल. ही एक बाब आहे. त्याच्यानंतर ऐकता ऐकता तुम्ही शक्यतो तुम्ही म्यूट मध्ये राहा आणि तुम्हाला जे प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये सोडा किंवा चॅट बॉक्समध्ये सोडा. त्याच्यानंतर काही अनाउन्समेंट अशा आहेत की तुम्ही तुमचा प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये राहा जेणेकरून ही मीटिंग रेकॉर्डिंग आहे ना ही आपल्या भविष्यासाठी देखील उपयोग असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे व्हिडिओ जर ऑन ठेवता तरी शक्यतो ज्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेबल फॉर्मॅटमध्ये असाल तर त्या प्रेझेंटेबल फॉर्मॅटमध्ये राहा. जसं आपण बघतोय की आपली जी स्वयंशक्ती नाथ आश्रमपीठ आपली ही सेवा संस्था आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातले वेगवेगळ्या कलेतले आपल्याकडे सेवाभावी आहेत. आता आपण जर आजच्याच या समुपदेशाला बघितलं आपल्याकडे सागरदादा आहेत, डॉक्टर सागरदादा, डॉक्टर ममताताई, अल्पाताई, त्याच्या अगोदर आपल्याकडे ज्योतिर्मय दीदी, योगेशनाथ दादा, त्याच्यानंतर अजून बरेच सेवाभावी मला दिसत आहेत. तर हे वेगवेगळे पॅनलिस्ट आपल्याकडे आहेतच आणि हे आपल्याला गायडन्स करतील. त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातनं ते वेगवेगळ्या पद्धतीने चढाओढ करत. मी असं चढाओढ का म्हणतोय कारण की आजकालच्या स्पर्धेच्या युगात जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेत नाही समजत तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीयेत आणि तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. तर त्यांनी तेवढीच मेहनत घेऊन ते त्यांच्या क्षेत्रात अव्वल आहेत आणि त्याचबरोबर आपल्या आश्रमाच्या क्षेत्रातही त्यांनी तेवढीच कामगिरी केलेली आहे. तर मी माझं मार्गदर्शन थोडंसं मागे ठेवेन. मी फक्त हाऊसकीपिंग अनाउन्समेंट किंवा आपलं जे स्टार्टचं प्रस्तावना होती त्यासाठी मी थोडंसं पुढे सरावून बोलण्याचा प्रयत्न केला. मी ज्योतिर्मय दीदी आपल्या आश्रमातले एक पिलर स्तंभ म्हणजे आपले आधारस्तंभ ज्योतिर्मय दीदी यांना आणि मी त्यांचं थोडक्यात वर्णन करू इच्छितो. ज्योतिर्मय दीदींना आपण सर्वच जाणता पण ज्योतिर्मय दीदींनी घेतलेली मेहनत मी स्वतःहून बघितलेली आहे. त्यांच्या करिअर बद्दल त्यांनी घेतलेली मेहनत मला त्यांचा स्वतःला अभिमान जाणवतो. त्या एंटरप्रिन्युअर म्हणून त्यांची डिझायनिंग क्षेत्रात म्हणून त्यांनी जेव्हा 10वी-12वीला असताना त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांनी ज्या प्रकारे घडवलेली बाकीच्या विद्यार्थ्यांबद्दल तेवढ्या ताकदीने त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे फार मोलाचं आहे. त्यामुळे इकडे असणाऱ्या सर्वच आपले जे सेवाभावी आहेत ते वेळात वेळ काढून तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे या वेळेच्या या संधीत तुम्ही सोनं करा आणि तुम्ही जेवढा जास्तीत जास्त फायदा घेता येईल तो फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ज्योतिर्मय दीदी, ओव्हर टू यू.
मी थोडासा पॉज घेतो. आदेश दादा, तुम्ही तर फारच ह्याची एकदम तारीफ असं केली. आणि म्हणजे बघायला गेलं तर 10वी 12वी आणि हे सर्व एक बेस असतो, म्हणजे ज्याचा एक बोलतात ना की सगळ्यांनाच माहितीये की पुढे जाऊन आपल्याला जे करिअर निवडायचंय त्याच्यासाठी आपण हे प्रिपरेशन करत असतो 9वी पासून 8वी पासून, की पुढे आपल्याला काय बनायचंय किंवा काय करायचंय ह्याच्यावरती. तर आता बघायला गेलं तर 9वी 10वीच्या ज्या एक्झाम्स आहेत किंवा 12वीच्या एक्झाम्स आहेत त्या जर म्हणजे जवळ आल्यात. आणि म्हणजे प्रिपरेशन्स लाईक सगळ्यांचे क्लासमध्ये होत आहेत किंवा घरी सर्वजण प्रिपरेशन्स करतायत. आणि म्हणजे त्यांनी फक्त एक काम करायचं की कॉन्सन्ट्रेशन करून एक केलं ना, म्हणजे जेवढं आपण 1 तास जर करा किंवा 2 तास करा, किंवा आता एक्झाम जवळ आल्या तर पण 1 तास 2 तास पण इनफ नाही आहेत ऍक्च्युली. बघायला गेलं तर जरा जास्त वेळच आपल्याला हे करावं लागतं, रिव्हिजन करावी लागते. पण पण जर आताच जर हे म्हणजे एक्झामच्या आधीचा पिरियड आहे, थोडे महिनेच आपल्या हातात आहेत, तर मग तेवढा वेळ आपण जर नीट कॉन्सन्ट्रेशन करून केलं किंवा ते वाचलेलं जे आहे ते लिहून किंवा एक एक पॉइंट मध्ये, कारण आपल्याला म्हणजे असं फक्त वाचलेलं कधी आठवत नाही. आपण जर ते लिहिलं असेल ना कधी ना कधी कुठे ना कुठे, तर ते आठवतं. लाईक नॉर्मल आपण नॉट इवन लाईक पॅरेग्राफ पूर्ण लिहिला, पण एक समजा सम पॉइंटर्स असे लिहिले किंवा एक फ्लिप चार्ट बनवतात ना, म्हणजे असे एक फ्लो चार्ट, सॉरी, की काही हे असतील म्हणजे एक इतिहासात असेल किंवा लाईक जिओग्राफीमध्ये असेल किंवा मॅथ्स मध्ये असतील, थेरम्स आहेत वगैरे आहेत, तर ह्याचे क्लूज क्लासवाले पण आपल्याला देत असतात. किंवा आता युट्यूब तर सगळ्यांकडे एक चांगलं माध्यम आलंय की जर आपल्याला कुठे क्लासमध्ये नाही समजलं, समजा आपल्या शाळेत नाही समजलं, तर एक युट्यूबचा आधार घेऊ शकतो. पण एक म्हणजे एक प्रामाणिकपणाने करावं, की म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपण घेतोय तर मोबाईल, की आम्हाला बघायचंय करून हे तर मग ते प्रामाणिकपणे बघा, कारण हातात तुमच्या पण कमीच वेळ उरलाय. असं नाहीये की अजून भरपूर टाइम आहे आणि आपण आतापासून बस असं इकडे तिकडे बघून जस्ट चिल करू शकतो करून. कारण ऑलरेडी म्हणजे एक्झाम असेच क्लोज बाय आलेले आहेत, नियर बाय आलेले आहेत. आणि बाकी आता आता सध्या तर मला वाटतं नवीन काही करण्यापेक्षा एक रिव्हिजन जी आता करत आले ती सुरू ठेवा. आणि जसं म्हणजे मी जेव्हा 9वी 10वीत होती तेव्हा मला ऋषीदादांनी गाईडन्स केलेला. अनिकेत दादांनी गाईडन्स केलेला. असे बरेच जण, हर्षद दादांनी गाईडन्स केलेलं, की कसं करू. कारण मला पण मॅथ्स डिफिकल्ट जात होतं एका पॉइंटला. कारण होतं ते, कारण एवढ्या थेरम्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक कॉन्फिडन्सने आपण जर करत असलो किंवा एक लर्निंग ठेवत असलो, की एक म्हणजे बोलतात ना, की एका पाठोपाठ एक गोष्टी लक्षात ठेवून किंवा त्या सारख्या एक नाही जमत आहे तर ते 2-3 वेळा सॉल्व्ह करून ते म्हणजे डोक्यात एकदा बसलं, की आपल्याला एक सिच्युएशनमध्ये बसलं, की ते एक्झामला लक्षात राहणार. नाही जर बसलं किंवा जर उडतं-उडतं जर आपण वाचलं, तर मग ते त्यावेळी आठवणार नाही. तर मग शांतपणे तेव्हा पण आपले एक्झाम जेव्हा चालू होईल, तेव्हा पण आपण जे ईझी क्वेशन्स आहेत किंवा जे आपल्याला माहिती आहेत, त्या गोष्टी फर्स्ट सॉल्व्ह करून, कारण तो प्रत्येकाच्या हातात आहे तो पॉइंट, की तुम्ही क्वेशन नंबर लिहून तुम्ही ते आन्सर्स आधी सॉल्व्ह केले तरी चालतं. तर मग तसं करू शकता. आणि जे थोडे टफ क्वेशन्स आहेत, त्याला थोडा टाईम लागणार आहे, ते नंतर करू शकता. म्हणजे आपण जर म्हणजे आता समजा एक्झामच्या आधी आपण थोडं प्रिपरेशन, आपल्याला माहिती आहे की एवढं-एवढं आपलं झालेलं आहे. म्हणजे ॲट बोलतात ना, की जर 100% पाहिजे तर ॲट तुमचा अभ्यास नाही, सॉरी, 80% पाहिजे तर 100% अभ्यास असलाच पाहिजे, असं आहे. सो मग तुमचा अभ्यास किती आहे किंवा तुमचं प्रिपरेशन्स किती आहे, त्यानुसार तुम्ही एक्झाम पेपर सॉल्व्ह करायला घ्या. आणि अजिबात घाई न करता किंवा इथे-तिथे लोकं काय लिहितायत किंवा ते प्रेशर न घेता, की कोणचं म्हणजे आपण स्वतःवर कॉन्फिडंट राहूया. कारण एक्झाममध्ये एक पाठोपाठ एक बसवत नाहीत किंवा एक बेंच सोडून बसवतात. आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की जेवढं आपण केलंय तेवढं आपण लिहून यायचं. बाकी अजिबात इकडे-तिकडे कॉपीज नको किंवा काय नको. कारण आपल्याला पण माहिती आहे रूल्स केवढे स्ट्रिक्ट आहेत ते. तर आपला पहिला तर तो प्रश्न हे असणार आहे पॉइंट, की जेवढं आपण केलंय, जेवढं इमानदारीत सगळं लिहून यायचं, असं. आणि जर तुम्ही जर आता समजा एक
लाईक थिअरी सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाठांतर करत असताना स्टोरीनुसार किंवा सिच्युएशन्सनुसार जर लक्षात ठेवलं, तर ते चांगलं लक्षात राहतं. आणि बाकी 9वी-10वीचे ॲक्चुअली सब्जेक्ट्स खूप आहेत, आपल्याला पण माहिती आहे. आणि आपण जर एक अ, म्हणतात ना, की एक चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून गेलो ना, तरच आपल्याला कुठे ना कुठे जाऊन एक त्यावेळी कॉन्फिडन्स राहणार आहे. आणि शांतपणे परत म्हणायला लागेल, की शांतपणे पूर्ण पेपरमध्ये सॉल्व्ह करायचा. आणि म्हणजे प्रत्येकाने ना झोप पण चांगली घ्या. म्हणजे असं घाबरू नका प्रत्येक वेळी, की आपल्याला हा प्रश्न नाही आला तर काय होईल? किंवा घरचे काय बोलतील? तेवढे सगळे विचार त्यावेळी नाही करायचे. जेवढं आपल्याला होतंय तेवढं सगळं लिहून आणायचं. आणि आणि जे काही आकृत्या असतील किंवा हे असतील म्हणजे आपले डायग्राम्स असतील किंवा असतील त्याची नीट प्रॅक्टिस केली, की ते कुठे येणार आहे, काय येणार आहे वगैरे. मॅप्स असतील सर्वच गोष्टी म्हणजे डिटेलमध्ये बोलायला गेलं तर वास्ट टॉपिक आहे. पण बेसिकली आपल्याला माहिती आणि YouTubeमुळे किंवा या गोष्टींमुळे एक ईझी एक झालेलं आहे, की आपल्याला जे वेळ मिळालेला आहे पूर्ण एक्झामसाठी तो एक ईझी झालेला आहे कुठे ना कुठेतरी. तर मग त्याचा आपण चांगल्या प्रकारे बेनिफिट घेऊ शकतो. आणि बाकी बघायला गेलं तर हे 2 म्हणजे आता थोडेच महिने आहेत ते तुमच्यासाठी इम्पोर्टंट आहेत. तर मग थोड्या महिन्यांसाठी आपण जे थोडे डिस्ट्रॅक्शन्स असतील किंवा मित्र-मैत्रिणी असतील ते थोडे बाजूला ठेवून नंतर आहेत ते, नंतर असणार ते. तर मग त्यांना बाजूला ठेवून जरा कारण ते त्यांचा अभ्यास घरी करतच असतात. आपल्याला नसतील सांगत तरी त्यांचा सर्वांचा अभ्यास चाललेला असतो. मग आपण असे इकडे-तिकडे फिरत बसणार त्यापेक्षा आपण आपला अभ्यास केला आणि नंतर मग त्यांच्याशी बोललं किंवा काय तर ठीक आहे. पण आधी आपण आपलं काम करून घ्यायचं आणि बाकी एक्झामच्या वेळी जाताना आपण सर्व म्हणजे जे काही तुम्हाला मटेरियल सांगितलेलं आहे, ते प्रॉपरली सगळं हे करून घेतलं, की म्हणजे हॉल तिकीट विसरला किंवा त्याचं टेन्शन, वेळेमध्ये पोहोचला नाही. हे गोष्टी ॲक्चुअली बेसिक आहेत, पण त्यात इम्पोर्टंट आहेत. कारण तुम्ही जरी 100% प्रिपेअर करून गेला असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टी काही राहिल्या, तर मग ते एक लहान म्हणजे मुलांना डोक्यावर हे येतं म्हणजे स्ट्रेस येतो त्यांना, की "अरे बापरे! हे तर मी विसरून गेलो." सो त्याच्यासाठी आपण केअरफुल राहिलं पाहिजे आणि त्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवून आदल्या दिवशीच त्याचं प्रिपरेशन झालं पाहिजे. आणि घरातले पण असतील ना आपले, की म्हणजे जर घरातल्यांनी असं कोणी बर्डन तर आपल्या आश्रमातले कोणी करणार नाही मुलांवरती. पण त्यांच्यासाठी थोडं खेळीमेळीचं वातावरण ठेवून अभ्यास करतोय ना, लक्ष ठेवायचं. पण असं नाही की सारखं-सारखं तू अभ्यासच कर, अभ्यासच कर. थोडासा वेळ त्यांना पण एक्झाम असेपर्यंत पण थोडासा वेळ तरी असा थोडा फ्री टाईम दिला आणि परत अभ्यासाला बसला, असं पण करू शकता. कारण जर 24 तास आहे त्याच्यामधले सगळेच तास जर अभ्यास करत बसला, तर मग त्याचं पण थोडं फ्री माइंड होणार नाही. आणि जर एखादा फेरफटका मारून यायचा, तर म्हणजे पॅरेंट्सनी मुलांसोबत घेऊन जाऊन असं चालून यायचं असं करा. कारण ते थोडं झालं पाहिजे, नाहीतर मग एक फ्री स्पेस राहणार नाही डोक्यात. कारण पूर्णच जर तुम्ही जंबल केलं, तर मग एक बोलतात ना, एक इन्फॉर्मेशन मेमरी लोड करायला पण एक फ्री स्पेस लागते. तसंच आपल्या ब्रेनचं आहे. तर मग ती तो एक थोडी एक स्पेस मिळाली, की मग पुन्हा आपण त्या मार्गावर येऊ शकतो. आणि जे काय तुम्हाला पेपर सेट्स दिले असतील किंवा टीचरांनी काही म्हणजे काय-काय एक स्मॉल ह्याच्यात पण देतात म्हणजे काय बोलतात समराईज करून सांगतात किंवा असं करतात. ते सर्व लक्षात ठेवून किंवा त्या सर्वांची रिव्हिजन करून जर घेतली, तर मग आय थिंक एक्झाम तुम्हाला सर्वांना ईझी जाईल. आणि बाकी मॅथ्स वगैरे सारखे जे टॉपिक्स असतील किंवा अजून पण जर तुम्ही म्हणजे क्लासला जात असाल आणि तुम्हाला जर काही अडत असेल, तर नक्की टीचरांना विचारा. आपण पैसे देतो. मग ते वसूल करायचे. तर टीचरांना जर काही असेल आपला प्रश्न, की काही म्हणजे अडचण आहे किंवा काही मॅथ्समध्ये अडलंय किंवा समजा थोडंफार तरी काहीतरी आपल्याला कळत नाहीये, तर नक्कीच विचारायचं करून. कारण जर आपण विचारलंच नाही, तर मग आपण त्या आपल्याला दिलेल्या आई-वडिलांनी दिलेल्या सोयीचा आपण फायदा पण घेत नाहीये. म्हणजे ते वेस्ट नाही जाऊ द्यायचं बेसिकली. त्यांना सगळे आपले जे क्वेशन्स आहेत, सर्वच क्वेशन विचारायचे आणि शांत नाही राहायचं. म्हणजे क्लासमध्ये पण आता तुम्ही जर जात असाल, रेग्युलरली जात असाल किंवा अ, कारण ह्या वेळेच्या म्हणजे ह्या 9वी-10वीचे क्लासेसचा टायमिंग खूप जास्त असतो आणि त्याच्यामध्ये कसं असतं, की ते शाळेमध्ये सेम शिकवतात, मग ते क्लासमध्ये पण शिकवतात.
पण क्लासमध्ये आपल्याला का पाठवलेलं असतं की तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते जे शाळेत सॉल्व्ह होत नाहीयेत ते क्लासमध्ये सॉल्व्ह होऊन दे, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये सर्व इझिली सर्व लिहिता येईल करून. पण जर आपणच जर त्याचा बेनिफिट नाही उचलला तर मग आपल्याला परत क्लासमध्ये येऊन काहीच फायदा नाहीये असं. तर मग ह्या थोड्याफार मिस्टेक्स आम्ही लोकांनी पण सर्वांनी कधी कधी केल्यात की म्हणजे बोललो नाहीये किंवा नाही. पण म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही बोला, क्लासेसमध्ये असेल किंवा शाळेत असेल, जर कळलं नाही तर बोला असं. आणि बाकी आपण मेडिटेशन वगैरे करा आणि म्हणजे त्याने ॲक्चुअली फायदा काय होतो, की आपण शांतपणे म्हणजे जरी कठीण प्रश्न असला तरी आपल्याला कुठे ना कुठेतरी आठवतं, की हे मी वाचलंय कधी ना कधी किंवा टीचरांनी हे काहीतरी सांगितलंय. म्हणजे जरी प्रॉपरली माहिती नसलं किंवा प्रॉपरली आपल्याला काही आठवत नसलं त्यातलं पूर्ण इन्फॉर्मेशन, तरी आपण योग्य प्रकारे त्या क्वेशनला एक आन्सर लिहू शकतो. कारण थिअरीतले काही सब्जेक्ट्स असे असतात, की आपण त्याबरोबर आन्सर देऊ शकतो. जर आपल्याला त्याचा थोडाफार तरी ब्रीफ माहिती असला तरी, असं. आणि बाकी संस्कृत ज्यांना असेल, तर त्यांनी त्याचे जे सुभाषित आहेत किंवा जे काही टेबल्स असतील, ते सर्व लर्न करून किंवा असे बोलून पाठांतर करून तसं घ्या. कारण म्हणजे किती आपण म्हटलं पाठांतराने नाही होत, तरी ह्या आपल्याकडे कमी वेळ आहे. त्याच्यामुळे पाठांतर वगैरे तर लागणारच आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे जर लक्षात ठेवलं ना गोष्टी छोट्या-छोट्या, आपण जर बोलतात ना किंवा आपल्या आई-वडिलांशी वगैरे एक्सप्लेन करा. जर तुम्हाला काही एक टॉपिक आहे समजा नाहीच कळत आहे, त्यांच्याशी बोला, की मला हे कळतच नाहीये. मे बी तुम्ही नाही बोलू शकत, पण ते टीचरशी जाऊन बोलू शकतात आणि टीचर तुम्हाला हे करू शकेल. म्हणजे बेसिकली याचा कॉम्प्लेक्स करून घेऊ नका, की मला हे येत नाहीये. कारण हे जर तुम्ही करत बसलात तर मग 2 महिने वेस्ट जाणार. तर मग हे न करता जर ते टीचरांनी एकदा नाही समजलं, दोनदा नाही समजलं, पण समजावून सांगणार, त्यांचं ते कर्तव्य आणि ते करतात. आणि त्यांनी जर केलं नाही, तर मग आई-वडिलांना सांगा असं. पण ते जर तेव्हाच्या तेव्हा कळालं ना तुम्हाला, तर मे बी तो क्वेशन आला आणि 20 मार्क्सचा असेल, तर तुम्ही आरामात तो सॉल्व्ह करू शकता, असं मला वाटतं. आदेश, खूप बोलले. थँक आदेश आदेश दीदी फार हा युगेश ना दादा आपणच मार्गदर्शन करा, मी तेच सांगणार आदेश होतो. आदेश आदेश मौली रामकृष्ण हरी. सर्वजणी ते म्हणजे त्वरित वेळ काढून आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आज खरं तर म्हणजे खूप होतं ना की फास्टली लिंक गेली आणि सर्वजण जॉईन झालेत. म्हणजे आता तुमचा अभ्यासाचा वेळ असेल कदाचित, पण आपलं जे पॅनल आहे त्यांनी खास वेळ काढून बोलतात ना की सागर दादा, ममताताई, हर्षद दादा, आपले एक्सपर्ट सगळ्यात मार्गदर्शन करणारे ऋषी दादा, अल्पाताई, विनीत दादा, म्हणजे ते तर सगळे टॉप स्कोरर आज आलेत तुमच्यासाठी खास वेळ देऊन. तर जे जे ते टिप्स देतात तर ते सर्वांनी नोट डाऊन करा. म्हणजे तुमच्याकडे आता वही पेन असेल तर नोट डाऊन करा. म्हणजे त्यांचे टिप्स कधीच म्हणजे तुम्हाला आता असं समजा की तुम्हाला तुमच्या पुढच्या टीमला पण गाईड करायचं आहे, तर तसं तुम्ही आता ते जे टिप्स सांगतात ते सर्व नोट डाऊन करून व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आणि तुमच्यासाठी एक एक टिप सांगायची म्हणजे म्हणजे ह्यातला एक्सपर्ट नसलो तर असं मार्गदर्शन करणार, तरी एक टिप सांगतो की मेन आहे ते फूडमध्ये तुम्ही आता थोडंसं लक्ष द्या. म्हणजे तुम्ही जर आहार म्हणजे तुमचे जे आता आई वडील असेल तर त्यांना ऐकायला नक्की द्या ही टिप, की घरी आता आहार बनवताना असं समजा की जास्त तेलकट किंवा बाहेरचं आपण आता अवॉइड करा खाणं. म्हणजे आपण चायनीजचं वगैरे खातो, मंचुरियन वगैरे, ते तुम्हाला आवडतं पण आता 2-3 महिन्यासाठी ते जरा अवॉइड करा. आणि बाहेरचं फूड शक्यतो टाळा. म्हणजे वडापाव वगैरे खाणं किंवा आता क्लासमध्ये जाताना आपण बाहेरचं खातो, टाइमपास करतो किंवा पार्टी वगैरे आता तुमची चालू होईल म्हणजे फेअरवेल पार्टी वगैरे, तर ती थोडीशी म्हणजे बोलतात ना की त्यात खाणं टाळा. आणि त्या खाणं टाळल्यामुळे तुम्हाला काय होणार की तुमचा आहार व्यवस्थित होणार आणि त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये तुम्ही कदाचित आजारी पडणं म्हणजे ते आजारी पडणं असेल ना ते कमी होऊन जाईल. किंवा म्हणजे बोलतात ना की आपण पेपर सॉल्व्ह करतोय तर त्याच्यात पण बोलतात ना की जे म्हणजे कधी कधी तुमचं इम्युनिटी कदाचित कमी असेल तर ती स्ट्रॉंग होण्यास मदत होईल बाहेरचं न खाल्ल्यामुळे. आणि घरी जर आपल्याला पोषक आहार मिळाला तर त्यामुळे एक बोलतात ना की एनर्जी येईल आणि एनर्जीमुळे तुम्ही अजून अजून अभ्यास करू शकता. जर तुम्ही आता आजारी पडला तर तुमचे 2-3 दिवस असे वेस्ट होऊन जातील. तुमचा उगाच बोलतात ना की डिप्रेशन मध्ये उगाच आता तर मुलांना लगेच डिप्रेशन येतं. तर ते टाळण्यासाठी पहिलं तर आहार आहे. आणि तेच घरात जर आहार आपल्याला पोषक मिळाला तर त्याच्यात एनर्जी येईल आणि त्यामुळे अजून अभ्यास वाढेल. आणि अजून एक टिप सांगायची म्हणजे पेपर सॉल्व्हिंगवर फोकस करा.
म्हणजे आता बोलतात ना की आपण कदाचित कॉम्पिटिशन मध्ये जातो, म्हणजे आपला मित्र अभ्यास जास्त करत असेल तर आपण त्याच्यापेक्षा डबल अभ्यास करत जातो. तर ते न करता जेवढा आपल्याला जमेल तेवढा अभ्यास शक्यतो करावा. म्हणजे बोलतात ना की तो हे करतोय, दुसरा टॉपिक करतोय, तर आपण त्याचं बघून तो टॉपिक करत जातो. पण जे आपल्याला अडते तर त्यावर मेन फोकस ठेवा. म्हणजे तो करतोय म्हणून आपण ते टॉपिक करण्यापेक्षा आपलं टाइम टेबल आपण आता बनवा. म्हणजे एकदम ग्रुप स्टडी वगैरे करणं तर ते शक्यतो होत नाहीत. म्हणजे काय काय ग्रुपचं होतं, पण असं समजलं जातं की ग्रुप स्टडी म्हणजे ह्याच्यात होत नाही. आता सेल्फ स्टडीवर ध्यान द्या आणि सेल्फ स्टडी करा. आणि तुम्हाला जो टाइम प्रेफरेबल असेल, म्हणजे काय काय लोकांना रात्री अभ्यास होतो, काय काय लोकांना सकाळी अभ्यास होतो, तर आता काय करा की आपला जो पेपरचा टाइम आहे, म्हणजे जो SSC HSC पेपरचा टाइम असेल, तर त्यात फक्त वेळ काढा आणि तो टाइम मध्ये पेपर सॉल्व्ह करायला बसा. म्हणजे कदाचित 11 वाजता टाइम असतो किंवा कदाचित 1 वाजता टाइम असतो. तर त्या टायमाला आपण पेपर सॉल्व्हिंगला बसा आणि तोच पेपर घ्या की म्हणजे जो अ, असतो आपला SSCचा. तर त्या पेपरवर रोज एक पेपर सॉल्व्ह करायला बसा. म्हणजे हा टिप कदाचित ऋषी आता देणार होते, पण मीच ती टिप दिली. तर आन्सर तो शीट, हा. हा तर आन्सर शीट टाइमर लावून हा करा. आन्सर हा. शीट टाइम लावून बसा. म्हणजे तुम्हाला कुठल्या क्वेश्चनला किती वेळ जातोय तर ते बघा. म्हणजे मी पण तेच केलं. मग त्याने काय होतं की आपला जो बोलला ना की वॉशरूमचा आपला कंट्रोल असतो तो आपल्याला नीट राहतो. म्हणजे आपल्याला त्या टाइम मध्ये वॉशरूमला जाण्याचा म्हणजे टाइम नका पकडू किंवा खाण्याचा टाइम नका पकडू. म्हणजे त्या टाइम मध्ये तुम्ही काहीच नका करू बाकी ऍक्टिव्हिटी किंवा मोबाईल बघणं, कॉल करणं कोणाला किंवा एकमेकांशी बोलणं. ते सर्व टाळा आणि फोकस अभ्यासावर ठेवा त्या टाइमला फक्त 3 तासावर. म्हणजे कदाचित त्यामुळे तुमचा एक बोलतो ना की झोपण्याची वेळ टळेल. ते शेड्यूल आता म्हणजे 2 महिने आहेत तुमच्याकडे, खूप वेळ आहे असं पकडायला गेलात तर. आणि कदाचित कमी पण वेळ आहे, दोन्ही साईडने हे आहे. तर आताच जर तुम्ही बदलाव सुरू केला स्वतःच्या ह्याच्यावर की माझी झोपण्याची वेळ 3 असणार किंवा खाण्याची वेळ 3 असणार किंवा वॉशरूमची ती वेळ नसणार, तर पुढे जाऊन तुम्हाला तो फायदा होईल. म्हणजे ते म्हणजे 10-15 दिवस एक्झामचे असतील तर त्यात तो बरोबर फायदा होईल. आणि अजून एक टिप म्हणजे जेव्हा आपण पेपर लिहून देतो, म्हणजे आपला समजा आता बोर्डचा टाइम चालू आहे पेपरचा आणि आपण घरी येतो आणि घरी येताना जे पिरियड असतो, म्हणजे पेपर लिहिला आपण आपल्या बोर्डाचा आणि तेव्हा घरी येतो, तेव्हा आपण कदाचित मित्र-मैत्रिणींसोबत डिस्कस करतो, की आजचा पेपर कसा गेला तुला? किंवा आजचा पेपर तुला चांगला गेला का? आणि कदाचित आपल्याला 1-2 क्वेशन सुटलेले असतात आणि त्याला 1-2 क्वेशन जास्त चांगले झालेले असतात. तर कदाचित कसं होतं, की आपल्याला त्यामुळे असं वाटतं, की "अरे यार, माझा पेपर असं झाला, माझा तो क्वेशन सुटला, तो एवढा ईझी होता, मी केलेला, पण तो माझ्याकडून सुटला." असं होतं कधी-कधी. पण कसं असतं, की त्यावर म्हणजे बोलतात ना, की ते पिरियड थोडासा टाळा आणि त्या डिस्कशनपेक्षा काहीतरी चांगलं डिस्कस करा. त्यामुळे काय होईल, की पुढच्या पेपरला तुम्हाला असं वाटणार, की म्हणजे काही-काही लोकांना आता असं होतं, की बाबांकडे पण अशा केस आल्या मागे, की त्यामुळे ते लोकं पुढचे पेपर सगळे त्यांचे निगेटिव्हली निघून जातात. तर ते करण्यापेक्षा त्यावर लक्षच नका देऊ. म्हणजे ते जो येतानाचा पिरियड असेल, तर त्यात असं करा, की कोण म्हणजे आपल्या घरचे घ्यायला आले तर ते उत्तम होईल आणि घरच्यांनीच जाणं-येणं प्रिफर करा. म्हणजे 10वी मुलांसाठी खास. तर ते लोकं लगेच असं निगेटिव्हली निघून जातात, की "अरे यार, माझा तो एक क्वेशन सुटला, त्याने माझे 5 मार्क वाढले असते." पण त्या 5 मार्कांच्या ह्याच्यात तुमचे पुढचे पेपर सगळेच असे डाउनली निघून जातात. तर ते करण्यापेक्षा चांगलं असेल तर घरी येऊन थोडा आराम करा. म्हणजे लगेच येऊन अभ्यासाला बसणं असं पण मॅन्डेटरी नाही. पेपर देऊन आल्यानंतरचं बोलतोय मी. थोडासा 1-2 तासाचा नॅप घेऊन जर तुम्ही अभ्यासाला बसलात तर ते चांगलं होईल. आणि बाकी स्ट्रेस नका घेऊ. कदाचित नातेवाईकांचा प्रेशर असेल किंवा शेजारी-पाजाऱ्यांचा प्रेशर असेल. आता घरचे कदाचित प्रेशर देणं टाळतायत. म्हणजे आता जे आपण डेव्हलपमेंट बघतोय ही जनरेशनची, तर घरचे प्रेशर नाही देत आहेत. पण बाहेरचे कदाचित प्रेशर असेल तर तो असं नका मानू की मला एवढेच टक्के पाहिजेत किंवा एवढेच हे करायचंय. पण एक तुमचा स्वतःचा ड्रीम ठेवा, म्हणजे स्वतःचा गोल ठेवा. दुसरं बोलतोय म्हणून गोल नका पकडू. तुम्हाला जेवढं तुमची कॅपॅसिटी असेल तेवढ्यापैकी 100% द्या आणि तेच तुम्हाला कदाचित पुढे जाऊन कामाला येईल आणि तुम्हाला काय बनायचंय वगैरे ते तुम्हाला स्वतःलाच बोलतात ना की स्वतःचा फोकस करायचा आणि स्वतःलाच डेव्हलप करायचंय. असं करून तुम्ही नक्कीच 10वी, 12वी आणि किंवा आता 8वी, 9वी, 10वी आपण सगळंच एक लेव्हल पकडतोय. कारण तोच एक पाया असतो जोडला गेलेला आणि आता साईद आता मी सगळ्यात बोलतोय लहान आहेत, पण ते एवढं कॅप्चर करतायत म्हणजे त्यांचं पण कौतुक आहे. त्यांच्या पालकांचं कौतुक आहे, की ती ह्या वयात ते ऐकतायत. तर त्यांना हे पुढे जाऊन ह्या टिप्स कदाचित खूप जास्त कामाला येतील. आणि असेच आपले अवधूत दादा पण टॉप स्कोरर झालेत मागच्या वर्षी.
आणि ते पण स्वतःहून ऐकतात, तर त्यांचं पण कौतुक आहे. ते पण असेच टिप्स पुढच्यांना देतील आणि बाकीचं गायडन्स आपले आहेच सर्व टीम करणारे. आदेश मोदी, रामकृष्ण. आदेश दादा आणि आदेश दिदी, आपण फार उत्तम असं मार्गदर्शन केलं. नक्कीच आपली विद्यार्थी जी सेना म्हणू शकतो मी, विद्यार्थी आपला समूह आज जमा झालेला आहे, ते सर्व नोंदत करत असतील. मी पुढील मार्गदर्शनासाठी डॉक्टर ममताताई आणि डॉक्टर सागर दादा यांना विनीत दादा का? ऋषी दादांना बोलू ते आधी. हा हा, ऋषी दादा, आदेश आदेश, ऋषी दादांना आपले. म्यूट म्यूट आहे दादा. दादा म्यूट वर आहात. आदेश सर्वांना, रामकृष्ण हरी माऊली. आता आय थिंक 8वी पासून 8वी 10वी 12वी सगळेच मुलं आहेत आपल्याकडे. तर पहिलं मेन जे सांगेन ते म्हणजे तो पेपर सॉल्व्हिंगचा टॉपिक. पेपर सॉल्व्हिंगचं कसं असतं की मोस्टली आपण हा टॉपिक इग्नोर करतो की पेपर कशाला सोडवायचे, आपण अभ्यास करूया, वाचूया, हे करूया. तर सगळ्यात मेन गेम आय थिंक चेंजर आहे ते पेपर सॉल्व्हिंग. कारण जेवढी आपली हाताची प्रॅक्टिस होते तेवढं आपल्याला हेल्प होते. ह्याचा बेस्ट तुम्ही करू शकता की तुमचा जो एक्झामचा टायमिंग असेल त्या टायमिंगला पेपर सोडवा. प्रिव्हियस 2-3 वर्षाचे पेपर तुम्ही सोडवू शकता. आणि ते जर पेपर हवे असतील तर ते कुठून मिळतील, तर ऑनलाईन पण मिळतील किंवा तुम्ही ज्या क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलं असेल तिथून ते तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडे अवेलेबल असतात ते. बिंदास घ्यायचे. कारण दीदी बोलल्या तसं आपण पैसे भरलेत त्यामुळे बिंदास त्यांना अप्रोच करायचा. ते पेपर घ्या आणि त्या वेळेत सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 11 ते 2 तुम्ही जसं जे रायटिंग पॅड वापरणार आहात किंवा जे पेन वापरणार आहात, ज्या कंपनीचे पेन वापरणार आहात ते आणून ठेवा आणि त्यावरच प्रॅक्टिस करा. आणि जसं तुम्ही एक्झामला बसणार तसंच बसा. 10:30ला आय थिंक 10:30ला एंट्री होईल आपली. 11:45 पर्यंत काय ते सगळं आपलं तुम्ही जागेवर याल, तुम्हाला हे मिळेल, आन्सर शीट मिळेल तुमची. आणि जी आन्सर शीट तिकडे यूज होते ती सेम आन्सर शीट तुम्ही तुमच्या इकडे प्रॅक्टिसला वापरा. त्या पण आपल्या स्टेशनरीमध्ये मिळतात, तर त्या तुम्ही रेफर करू शकता. ओके. तर 11:45 पर्यंत आन्सर शीट आणली, टाय वगैरे करायचं सगळं एक सॅम्पल तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे एक्झामला तुम्हाला का असं वेगळं वाटणार नाही. 11 वाजता आले, 11 वाजता घरच्यांकडून पेपर घ्या आणि पेपर सोडवायला सुरुवात करा. तेव्हा आता समजा तुम्ही एक्झाम मध्ये जर का पाणी घेणार असाल किंवा काही लिंबू सरबत वगैरे घेणार असाल सोबत, तर तेही तुम्ही कॅरी करा. म्हणजे त्याची पण तुम्हाला सवय होऊन जाईल. आणि 11 ते 2 आय थिंक हीच नॉर्मल वेळ असते. तर त्यावेळी तुम्ही पेपर चालू करा. आता हेल्प अशी होईल की जो 3 तासाचा पेपर आहे त्याच्यात समजा 80 मार्काचे सॉल्व्ह करायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही एका सब्जेक्टचे 4-5 पेपर सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला एक असंच स्वतःच तुम्हाला कळून येईल की 80 मार्काचे पेपर माझे 2 ते सव्वा 2 तासात सॉल्व्ह झाले. आता पुढच्या पाऊण तासात मी काय करू? तर जे एक्स्ट्रा आहेत 20 मार्क किंवा अजून 40 मार्क ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता त्या पाऊण तासामध्ये. ओके. आणि अर्धा अर्धा तास किंवा 20 मिनिटं तुम्ही पेपर चेकिंगला पण देऊ शकता. तर हे जर तुम्ही पेपर सॉल्व्ह केली रायटिंगमध्ये तर हे तुम्हाला बेनिफिट्स होतील. ओके. आणि मॅथ्स किंवा जे तुम्हाला विषय टफ वाटतात ते पण तुम्हाला इझी वाटू लागतील. कारण मोस्ट ऑफ द जे तुम्हाला एक त्यांची एक टेक्निक कळेल की जे क्वेश्चन्स असतात ना ते मोस्टली रिपीट होत असतात. तर कोणत्या प्रकारचे प्रश्न रिपीट होतात हे पण तुम्हाला ह्याच्यातून कळून जाईल जेव्हा तुम्ही मल्टिपल क्वेश्चन पेपर अटेम्प्ट कराल तेव्हा. ओके. आणि ह्याचा एक बेनिफिट म्हणजे माझा स्वतःला झालेला की जो मॅथ्सचा पेपर असायचा आय थिंक अल्जेब्रा जॉमेट्री असं वेगवेगळं होतं आम्हाला M1 M2. तर ते जो एक एक आधी मला आय थिंक अर्धा तास वगैरे माझा उरायचा. नंतर जेव्हा माझी प्रॅक्टिस झाली तेव्हा कळलं की 2 पेपर मी त्या टाइम लॉट मध्ये सोडवायचो. हा फक्त आणि फक्त या पेपर सॉल्व्हिंग मुळे झालेला हेल्प आहे. म्हणजे हे मी आता जे मेथड सांगतोय हे सगळे मी स्वतः ट्राय अँड टेस्टेड केलेले आहेत. आणि अजून पण आपले सेवाभावी आहेत, एक दोघांना मी हेल्प केली आहे. तर त्यांच्याकडून पण ते पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. ओके. दुसरा एक पॉइंट असेल की शॉर्ट फॉर्म्स. आता मोस्टली कसं असतं हिस्ट्रीचा विषय घ्या. हिस्ट्रीमध्ये ह्या काळी हे झालं, त्याच्या पुढच्या काळी हे झालं, तर हे लक्षात कसं ठेवायचं? तर
इयर लिहा आणि त्याच्यासमोर तुम्ही स्वतःचाच एक शॉर्ट फॉर्म बनवा. काही असेल जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही बनवा. त्यात हसायला लागेल काय नाही, काय नाही. कारण ते तुम्हाला एंड ऑफ द तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टीचर्स येणार नाहीत किंवा पॅरेंट्स येणार नाहीत विचारायला. तुमचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एखादी आता 1956 असेल समजा काय एक बर्थ डेट आहे किंवा 1856 असेल. ती कोणाशी तरी तुमच्या फॅमिलीमधल्या कोणाशी तरी रिलेट होत असेल, तर ते रिलेट करा. हे असंच एक्झाम्पल आहे. तर माझ्या वेळी एक मी स्वतःचेच बनवलेले आणि ते मी माझे जे फ्रेंड्स होते किंवा इतर आपले सहभागी होते त्यांना मी त्यावेळी तसे हेल्प केलेले. म्हणजे ते जे शॉर्ट फॉर्म होते आय थिंक कारण त्यावेळी कसं सब्जेक्ट म्हणजे सिलेबस सेम होता आणि आता आय थिंक चेंज झालाय. तर त्यामुळे मी ते सगळं हेल्प सेम ॲज इट इज ते त्या लोकांना पण सांगितलेलं आणि त्यांना पण फायदा झालेला त्या टेक्निक्सचा. ओके, तर हे शॉर्ट फॉर्म तुम्ही स्वतःचे स्वतः बनवा आणि अजून हिस्ट्रीचे नंबर्स आणि हे जे तुम्ही बनवाल ना एक वेगळं आय थिंक कुठेतरी नोट करून ठेवा. नुसतं असं इमॅजिन नका करू. ते त्यावेळी तिथल्या तिथे नोट करून ठेवा आणि त्याची वीकली ते असंच रिवाइज करत राहा. रिवाइज केलं की कसं ते तुमच्या डोक्यात फिट राहील आणि एकदा रिवाइज झाले की ते रायटिंग करून काढा. कारण कसं एक्झामच्या वेळी प्रेशर वेगळं असतं. टायमिंगचं असतं, आजूबाजूचं असतं. कसं होईल, काय होईल, एखादा ट्रिकी क्वेश्चन आला तर काय होईल? त्यावेळी जर तुम्ही लक्षात ठेवून जर केलंत किंवा रट्टा मारून केलं तर ते तुमच्या डोक्यात नाही राहणार. तेच जर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असेल ना, तर ते तुम्हाला नक्की हेल्प होईल 100%. ओके. आणि तेच ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या रट्टा न मारता समजून घ्या. तुमच्या क्लासचे टीचर्स आहेत किंवा YouTube आहे. YouTubeमधून तुम्ही आणि आता एआय पण आहे आपल्या मदतीला. जेमिनी, Google जेमिनी, Copilot हे सगळे एआय आहेत. त्यांना तुम्ही हव्या त्या भाषेत सांगितलंत ना, तरी ते तुम्हाला सिम्प्लिफाय करून देईल. तर आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीचा यूज करा. पुरेपूर यूज करा. ओके. आणि लेटर्स आणि एसे लेटर्स आणि एसेसचे टॉपिक पण मागील 2-3 वर्षाच्या अकॉर्डिंगच येत असतात. तर एखादं टाइपचं तुम्ही लिहून काढा लेटर्स पण. एखाद्या टाइपचं लिहिलात की एक्झाममध्ये बिनधास्त तुम्ही लिहू शकता. आणि मोस्टली इथे मुलं गोंधळतात. तर हे तुमचे पॉइंट पण मोस्टली निघून जातील. फक्त तुम्ही रायटिंगवर भर द्या. ओके. आणि थिअरम्सचा हा एक मेन पार्ट आहे. थिअरम्स 100% येतातच 100%. तर थिअरमचं तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी कमी आहे. तर थिअरमची पण तुम्ही प्रॅक्टिस करा आणि 2-3 वेळा लिहून काढा, लिहून काढा, लिहून काढा. म्हणजे काय होईल तेव्हा तुम्ही त्या विषयाचा पेपर सॉल्व्ह कराल ना, तेव्हा तुम्हालाच तुमचा कॉन्फिडन्स वाटेल आणि हा जो कॉन्फिडन्स असतो ना स्वतःचा, तो नेक्स्ट लेव्हल हेल्प करतो आपल्याला त्या ट्रिकी मोमेंटला. ओके. आणि एक्झाम टाईमनुसार तुमचं डेलीचं टाइम टेबल सेट करा. म्हणजे झोपण्याची वेळ असेल 11 ते 2 ला झोपू नका मोस्टली. म्हणजे एक्झामच्या डेशी तुम्ही सिंकमध्ये राहाल. त्यावेळी तुम्हाला काही इश्यू नाही येणार. ओके. आणि हा टाइम यूज करा. आणि अजून एक उपाय म्हणजे आपला जेव्हा तुम्ही अभ्यास करता किंवा वाचन वगैरे करता तेव्हा तुम्ही अगरबत्ती आपली लावू शकता आश्रमाची. आश्रमाची न लावली तर कोणती मसाला अगरबत्ती लावली तरी चालेल. फक्त ब्लॅक सेंटेड अगरबत्ती नका वापरू. आणि रोज आपलं नामस्मरण करत जा. त्याने डिसिजन मेकिंगला तुम्हालाच हेल्प होईल. आणि बाकी पॅरेंट्सचं कोण प्रेशराईज करणार नाहीच. बाकी योगेश दादा ते जेवणाचा जो पॉइंट बोलले खूप एकदम इम्पॉर्टंट पॉइंट बोलले. आय थिंक त्याच्यावर पण तुम्ही लक्ष द्या. आणि ही एक्झाम कशी 10th किंवा 12th आय थिंक एकदाच आपल्या लाईफमध्ये येते. आपल्याला ही एक्झाम परत परत द्यायची नाही. सो एकदाच आपण असं करूया की आपल्याला एकदाच बेस्ट द्यायचं आहे आणि एकदाच आपण असं प्रिपरेशन करूया की एकदाच आपल्याला बेस्ट द्यायचं. एक गोल सेट करा डोळ्यासमोर की नाही एवढं 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 आपल्याला काढायचेच आणि मी काढणारच. हे जर तुम्ही सेट केलं ना 100% सांगतो तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्तच पर्सेंट पडणार. ओके. तर फक्त तुम्ही मस्त गोल सेट करा, पॉझिटिव्हली अप्रोच करा, एक्झाम द्या. बाकी माऊली आहेतच आपल्याला सपोर्ट करायला. ओके. हरीश धन्यवाद. आदेश, ऋषी दादा, ग्रेट ग्रेट. मी विनीत दादा आणि अल्पाताई यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदेश आदेश दादा आणि मागे ऍक्च्युली ज्योती दिदी योगेश दादा आणि
ऋषिदाने फारच छान एक्सप्लेन केलंय तुम्हाला. अं, मी म्हणेन ऋषिदादांनी जे काही पॉइंट सांगितलेत ते नक्कीच फॉलो करा. दीज आर लाईक खूप मायनर पॉइंट्स त्यांनी डिटेलमध्ये जाऊन सांगितलेत, ते नक्की फॉलो करा. आता 10वी-12वी साठी दिस इज लाईक खूप शेवटच्या क्षणी आपण आलो. सो जास्त स्ट्रेस्ड आउट होऊ नका. अ, जेवढं होईल तेवढं रिलॅक्स्ड काम राहून एक्झाम द्या. जसं योगेश दादा बोलले, थोडे दिवस तुमच्या आहारावर, तुमच्या तब्येतीवर लक्ष द्या. कारण कारण कधी कधी असं होतं की या गोष्टींमुळे पण आपण एवढे चलबिचल होतो की त्या क्षणी आपल्याला सुचत नाही अभ्यासाच्या वेळेला किंवा एक्झामच्या वेळेला. सो त्याच्यावर एक लक्ष द्या. एक्झाम देताना पण शांतपणे एकदा पेपर्स पूर्ण रीड करा पहिल्या 5 मिनिटात. डिसाईड करा कोणता आपण काय अटेम्प्ट करू शकतो. एखादी गोष्ट पटकन सुचली नाही, पॅनिक होऊ नका. जे येत आहे ते आधी सगळं काही सॉर्ट आउट करून सगळं काही तुम्ही आधी लिहून घ्या. त्याच्यानंतर जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतंय ते एक 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 अटेम्प्ट करा, बट अटेम्प्ट करा. सोडून देऊ नका की मला रे जमलं नाही तर वगैरे. प्लीज अटेम्प्ट करा. जसं येत आहे अर्धवट येत आहे करून टाका, त्यात काहीही नाही. आणि जसं योगेश दादा म्हटले की तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमधनं बाहेर येता तेव्हा जास्त डिस्कशन, एक्झामला जाताना किंवा येताना बरेचसे आपण मित्रमंडळींमध्ये होतो आणि मग असं वाटतं अरे तू हे केलंस का, अरे तू असं केलंस, अरे ही स्टेप नव्हती, अरे हा फॉर्म्युला युज करायचा होता. सो हे याच्याने बरेचदा आपण खूपच डिप्रेस होतो. सो हे सगळं अवॉइड करा. जेवढं होईल स्वतःवर विश्वास ठेवा, मेन म्हणजे. कारण अ, असं नाहीये की हे सगळं कमी आलं म्हणून सगळं, किंवा तुम्हाला फार कमी मार्क आले की सगळं संपलं, असं नाहीये. एक सब्जेक्ट नाही, तुम्हाला दुसरा सब्जेक्ट आहे स्कोर करायला, तिसरा सब्जेक्ट आहे. सो स्कोर करायचंय तर आपल्याकडे सब्जेक्ट्स आहेत. प्रत्येक सब्जेक्टला नव्याने सुरुवात करा आणि व्यवस्थित क्लिअर करा. एखाद्या सब्जेक्ट नाही एक्झाम व्यवस्थित गेली किंवा पेपर्स तुम्हाला वाटलं की थोडं डिफिकल्ट आहे, इट्स ओके. असं नाही की सगळं संपलंच आहे. तुमच्याकडे भरपूर आहे वेळ, म्हणजे आयुष्य भरपूर आहे. तुम्ही कधीही कसंही शेप करू शकता, असं नाहीये की नाहीये. सो डोंट वरी. पण 8वी-9वीच्या मुलांसाठी मी म्हणेन जे ऋषिताने सांगितले पॉईंट्स ना, ते तुम्ही आत्तापासून सुरुवात केली, जसे शॉर्टकट्स बनवा, पेपर्सची प्रॅक्टिस करा, हे सगळे 8वी-9वीच्या मुलांसाठी फार युजफुल आहे. आणि ते आत्तापासून प्रॅक्टिस केली तुमच्यासाठी म्हणजे 10वी-12वी फार मोठा बागुलबुवा वाटणार. आणि आय थिंक बाकी तर दादाने खूपच सांगितलंय. प्लीज हा व्हिडिओ परत बघा आणि एकदा त्याच्यात गो थ्रू करा. म्हणजे फार छान दादानी समजावलंय. अल्कादेश अल्का. हम्म, मी ऍक्च्युली काय बोलू, सगळ्यांनी सगळे पॉइंट्स कव्हर केले. पण म्हणजे ते मी नेहमी फॉलो केलंय मी ते सांगेन की तुम्ही आयुष्यात कधीही कम्पॅरिझन, कोणाशी कॉम्पिटिशन आणि तुम्हाला जे शाय फिलिंग येतं, म्हणजे तुमच्या टीचर्सना काही विचारायला, तुमच्या आई वडिलांना काही विचारायला किंवा जे आहे ते पहिलं काढून टाका. कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशन तर अ बिग नो फॉर इन युअर लाईफ. बिकॉज कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशनच्या मागे आपण नेहमीच धावून सगळं सगळं विसरून जातं. कारण की एव्हरी पर्सन इज डिफरंट. तुम्ही प्रत्येक जण वेगळे आहात, प्रत्येकाची मेमरी वेगळी आहे, प्रत्येकाची अचिव्हमेंट वेगळी आहे. कोणी इंग्लिशमध्ये चांगलं आहे, कोणी मराठीमध्ये चांगलं आहे, कोणी मॅथ्समध्ये चांगलं आहे, कोणी सायन्समध्ये. सब्जेक्टच्या बद्दल काही सब्जेक्टची भीती ही त्यांच्या नावांवरनच झाली आहे. तुम्ही खरं बघायला गेलं तर मॅथ्स अँड सायन्स हे स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत. तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर ते स्कोरिंग आहेत. आता जो शेवटचा टाइम पिरियड आहे तो मला वाटतंय की जसं ऋषिकांनी सांगितलं तसं तुम्ही सारखं अभ्यास करण्यापेक्षा, मगिंग अप किंवा ते सारखं बायहार्ट करण्यापेक्षा तुम्ही लॉजिक एक्सप्लेन करून प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करण्याचं जास्त आहे. कारण त्याच्यावर कळेल की तुमचं कुठे तुम्ही कमी पडताय. मग त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. एखादा टॉपिक तुम्हाला खूप कठीण वाटतोय, डिफिकल्ट वाटतोय म्हणून तुम्ही तो स्किप कराल आणि दुसऱ्याच्यावर हे कराल आणि एक्झाम मध्ये बरोबर तो डिफिकल्ट वाला चाला, तर तसं नाही. ते डिफिकल्ट टॉपिकच्या मागेच जास्त जा. कारण म्हणजे माझी पद्धत नेहमी अशी होती की मी डिफिकल्ट व्हायच्या मागे जास्त गेली जेणेकरून मी त्याबद्दल कम्फर्टेबल होईल आणि मग एक एक आपलं टेन्शन फ्री होतो आपण. आणि एक्झाम मध्ये कधीच एक्झामच्या आधीही कोणाशी बोलू नका जास्त, म्हणजे डिस्कस करू नका तुम्ही काय अभ्यास केलाय काय नाही केलाय. आता तो शेवटचा पिरियड नाहीच ऍक्च्युली कोणाशी डिस्कस करण्याचा. तुम्ही आता फक्त, तुम्हाला आता सगळं माहिती आहे, तुमचा अभ्यास सगळा झालेला आहे. तुम्हाला फक्त तुमचं प्लॅनिंग करायचं आहे, तुमचं डे प्लॅन करायचं आहे, तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं आहे आणि तुमच्या एक्झामचं प्लॅनिंग करायचं. आता तुम्ही कोणाशी डिस्कस करून हे टॉपिक केला का ते टॉपिक केला नाही. तुमच्याकडे भरपूर प्रॅक्टिस पेपर आय एम शुअर असणार आहेत. जसं आमच्या वेळेला पण काय
21 अपेक्षित वगैरे असं भरपूर काय काय होतं. आम्ही तर लास्ट टाइम त्याच्यातच, आणि आमचं एक बेनिफिट एक आयुष्यात आमचं खूप छान होतं. म्हणजे तो एक आम्हाला हेच होतं, देवाची देणगी, की आमच्याकडे मोबाईल नव्हता त्यावेळेला. त्यामुळे आमचं ग्रुप स्टडिंग वगैरे काही नव्हतं. ग्रुप स्टडिंग वर म्हणजे फक्त मिथ आहे की ग्रुपमध्ये आपण अभ्यास करतो. ग्रुप स्टडिंग वगैरे तुम्ही नंतर इंजिनिअरिंगला वगैरे करा ते ठीक आहे. बट आत्ताच्या ह्याच्यातनं तुम्ही बाळांनो तुमचं तुमचं तुम्ही आता जस्ट एंटर करताय. तुम्ही आता मोठ्या जगात एंटर करायला जाणार आहात. तर तुम्ही आधी स्वतःचं प्लॅनिंग करून स्वतः आधी ओळखा स्वतःला, की मी कशामध्ये कम्फर्टेबल आहे आणि कशामध्ये नाही. तुम्हाला पर्सेंटेज जास्त येऊ द्या, कमी येऊ द्या, काही येऊ द्या. लाईफ कुठेच एंड नाही होत. आता सगळीकडे करिअर ऑप्शन्स सगळं आहे. पण तुम्ही म्हणून तेव्हा इंटरेस्ट तुम्ही कशात ते शोधा. म्हणजे तुम्हाला ते करण्यासाठी ना एक्झाम नंतरचा भरपूर पिरियड आहे, की तुम्ही काय कोणत्या आपल्याला किती टक्के मिळाले, आपण कुठे जाऊ शकतो, स्ट्रीम्स एक्सप्लोर करायला भरपूर वेळ आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही आता स्ट्रेस्ड आउट होऊन एक्झाम मध्ये हे करू नका, परफॉर्मन्स थोडा वीक होईल असं काही करू नका. तुम्ही तुमचं बेस्ट द्या एक्झाम देताना, जेवढं होईल तेवढं. असंही तसं आता मी एकदम मस्त, आता मी सगळे काही करू शकतो तर असंही नाही. तुम्हाला आयुष्यात नेहमी शिकत राहायचंय. मला आज आफ्टर 20 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स सुद्धा जॉबमध्ये अजूनही ट्रेनिंग्स करायला लागतात, अजूनही एक्झाम्स द्यायला लागतात. कारण की तुम्ही टेक्नॉलॉजीचं तुमचं जनरेशन आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करणं खूप महत्वाचं आहे. सध्या 10th आणि 12th वाल्यांनी टेक्नॉलॉजीच्या मागे जाण्यापेक्षा सध्या तुमचं जे आहे, तुमचं जे अभ्यास करायचं दिलेलं आहे तुमच्या टीचर्सनी वगैरे, त्याच्यावर फोकस करा आणि ते सुद्धा करा. कारण की पुढच्या एक्झाम्स कदाचित तुम्ही कोपायलट आणि गुगल वगैरे करून करून पण द्याल. ऑनलाईन एक्झाम्स येतील तर. पण आत्ताचं जे आहे त्याच्यावरती तुमचं पुढचं फ्युचरमध्ये तुम्ही काय डिसिजन घेणार आहात तो ठरणार आहे. म्हणजे आत्ताचा बेस आहे. मी असं मला उगाचच हर्षद दादा म्हणत होते की टॉप स्कोरर आहे वगैरे, नाही. माझ्या आयुष्यातला गुरुग्रह तर गुरु मिळाल्यानंतरचा स्ट्रॉंग झाला ऍक्च्युली. तर पहिले तेवढा नव्हता, पण असं नव्हतं की 10th मध्ये जे टॉप स्कोअर आहेत ते कदाचित 12th मध्ये नसतात, पण 12th मध्ये असतात ते 10th मध्ये नसतात. तर तुम्ही कुठेही खचून जाऊ नका. तुम्ही प्रत्येक माणूस हा एक बेस्ट पर्सनच आहे जोपर्यंत तो स्वतःशी लॉयल आहे, त्याच्या पॅरेंट्सशी लॉयल आहे. तर तुम्ही जे करताय तुम्हाला माहिती आहे. आणि एक्झाम मध्ये कधीच, आणि एक्झामच्या आदल्या दिवशी वगैरे म्हणजे मी पॅरेंट्सना सांगेन की असं भरपूर असतं की भरपूर लोक आपल्याला ऑल द बेस्ट करायला भेटायला वगैरे येतात, तर ते थोडं अवॉइड करा. कारण की तो एक पिरियड असतो ना एक्झामच्या आधीचा, तेव्हा आपण मनातल्या मनात ते रिव्हिजन करत असतो की काय माझं माझं कोणत्या क्वेश्चनचं राहिलंय, कोणत्या नाही राहिलंय वगैरे. तर जास्त करून त्याच्यावर फोकसिंग राहिलं तर बरं आहे. आणि जसं ऋषीदादा आणि मुकेश दादा बोलले खाण्यावर वगैरे लक्ष ठेवा, ते तर आहेच. कारण की चायनीज फूड आयटम्स तर हे टेस्टला खूप चांगले आहेत आणि पुढे आयुष्य पडलंय हे खाण्यासाठी. पण त्यातले काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते कदाचित तुमच्या मेमरीला, कदाचित तुमच्या ह्याच्याला अफेक्ट होऊ शकतात. तर ते मोस्टली ते अवॉइड करा एक्झामच्या 1-1.5 महिना आधी. त्याच्यानंतर भरपूर खा, हवं तर थोडा 1-1.5 महिना, त्याच्यानंतर परत कंट्रोल करा, असं करा. पण सध्या असं थोडंसं लाईट फूड वगैरे, आणि एक्झामच्या आधी भरपेट नाश्ता करून जा. कारण की तुम्हाला तेवढे 3 आवर्स तिकडे तुम्ही स्पेंड करणार आहात. ते कुठे ना कुठे स्ट्रेस असतो. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पोट भरून गेलं तर आपल्याला कदाचित तो स्ट्रेस लेवल म्हणजे मला खूप कमी वाटतो. आणि कुठेही मध्ये पाण्याची बाटली बरोबर ठेवा, मध्ये मध्ये पाणी पित राहा. त्याने खूपसं हे होतं, फरक पडतो. माझ्याकडे आता फारसं काही नाहीये, पण मी ओव्हरऑल असं सांगेन की 10th आणि 12th तुमचा नक्कीच बेस आहे आयुष्याचा. पण ते एंड पण नाहीये. त्याच्या पुढे पण तुम्हाला भरपूर करायचंय, भरपूर हे करायचंय. पण स्टार्ट करताना चांगली करा, जेणेकरून पुढे पण खूप छान होईल. बरोबर, असं. नक्की. आदेश, दादा आणि दीदी, आपण फार उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. मी वेळेचं बंधन बघता मी डॉक्टर सुष्मिता दीदी, आपण आहात का? दीदी, आपण ऐकताय का आम्हाला? जर आपण मार्गदर्शन आदेश केलं दादा आहे. आहे ना? हा, तर आपल्या बरोबर हा डॉक्टर आहे. दीदी पण आहेत. दीदी, आपण मार्गदर्शन केलं तर फार उत्तम. आदेश, ऍक्च्युली आता सध्या तर 1 महिन्यावरतीच एक्झाम आहे 10वी-12वीची. तर त्याच्यासाठी म्हणजे फर्स्टली पेपर सॉल्व्ह करताना टाइम लावून करा. आणि हे जे पेपर तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत ना, ते स्वतःहून चेक नका करू. तुमच्या क्लासचे जे टीचर्स आहेत त्या लोकांना तुम्ही टेस्टिंगला द्या, जेणेकरून तुम्हाला एक प्रॉपरली समजेल की तुमचं किती वेळात होत आहे, किती स्कोरिंग वगैरे येत आहे.
आणि पेपरचे जे मार्क्स आहेत मार्क्सच्या अकॉर्डिंग तुम्ही आन्सर्स लिहा. ज्याला 5 मार्काचे आन्सर आहेत तर त्याला ते तेवढ्याच लेंथ मध्ये ते आन्सर गेलं पाहिजे. तर तुम्ही उगीच असेल 15 मार्काचा अकॉर्डिंगली 1-2 पानं लिहित बसलं त्याच्यामध्ये तुमचा टाइम कन्झ्युम होत राहणार आहे. ते आन्सर्सला जेवढे मार्क्स आहेत त्या अकॉर्डिंगली आन्सर्स हे करा. आणि मेनली तर लाईट फूड घ्या एक्झाम ड्युरेशन मध्ये कम्प्लिटली, म्हणजे फ्रुट्स वगैरे हे सगळं जास्त प्रमाणात घ्या. आदेश. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. ग्रेट दीदी. मी आपल्यात जॉईन असलेले युवा विद्यार्थी जे ह्या मार्गदर्शन प्रोसेस थ्रू गेलेले आहेत आणि आपल्याला ते मार्गदर्शन करायला आम्ही त्यांना सांगत होतो. दुर्वेश दादा, आपण थोडक्यात आपले बोल सांगू शकता का? आपले अनुभव कसे होते? आदेश, आवाज येतोय माझा? आदेश, तर ऍक्च्युली मी जेव्हा 10th आणि 12th मध्ये होतो तेव्हा आपल्या आश्रमातले सगळे सिनियर्स होते त्यांच्याकडून मी सुद्धा गायडन्स घेतलेला. तर मला जेवढे पॉईंट्स माहिती तेवढे मी शॉर्ट मध्ये बोलायचा प्रयत्न करतो. लाईक आपण जो पेपर लिहितो आपल्याला कसं आपण अगोदरपासून 3-4 महिने अगोदरपासून प्रॅक्टिस करत आलो असतो. तर त्यासाठी कसं आपलं एक मसल मेमरी सुद्धा तयार होते रायटिंग मध्ये. तर आपण आहे ना एक जो पेन वापरतोय ना तोच आपण पेपरला पण युज करायचा. जेणेकरून आपल्याला एक मसल मेमरी राहते आणि आपण रायटिंग स्पीड पण आपली मेंटेन राहते. तर हा एक आपल्याला ह्या पॉईंट नोट करून घ्यायला हवा सगळ्यांनी. आणि दुसरी गोष्ट तर एक आपण जेव्हा आन्सर्स मोठे मोठे लिहितो तर त्याच्यामध्ये काय होतं की आपण बरेचसे पॉईंट्स थोडे इकडे तिकडे फिरवतो. तर आपल्याला काय करायचं असतं कारण की जे फॅकल्टीज चेक करत असतात त्यांना कसं ते सगळंच वाचत नाही बसत. त्यांना इम्पॉर्टंट पॉईंट्स हवे असतात. आपण कसं सगळंच लिहित बसतो आणि मग ते कसं सगळं वाचत नाही बसत. तर आपण काय करायचं एक त्यांच्या फायद्यासाठी की एक जे आपल्याला इम्पॉर्टंट वाटतात वर्ड्स त्यांना अंडरलाईन करायचं. त्याने काय ते चेक करताना त्यांना ते हायलाइट होतात. मग त्यांचा टाइमही वाचतो आणि मग त्यांना कळतं की ह्यांनी जाणून आहे की ह्यातले इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट कुठले आणि ह्यांनी ते समजून घेतले. मग त्यांना त्यांचा वेळ पण वाचतो, त्यांना एक इम्प्रेशन पडतं की स्टुडंटला चांगलं नॉलेज आहे. मग ते फटाफट त्या हिशोबाने मार्क्स देतात. आणि मग हा एक पॉईंट झाला. आणि दुसरी गोष्ट तर लास्ट पॉईंट एक म्हणेन मी की 10th आणि 12th एक्झाम्सला आपण कसं एक स्टेरियोटाईप बनवलंय की ही खूप मोठी डील आहे. लाईक पेरेंट्स सुद्धा बरेचसे असे करतात, सगळेच नाही पण 10th आणि 12th हे फक्त ऍडमिशन पुरतेच आहेत कामाला, असं मला वाटतं. माझा एक अनुभव होता. त्याचं जास्त कुठे एवढं हे होत नाही. तर आपण कसं त्याला एकदम मोठी डील नाही म्हणलं की आपलं जर समजा मार्क्स चांगले नाही मिळाले किंवा आपल्याला हवे तेवढे नाही मिळाले तर आपलं मोठं नुकसान झालंय. हे कसं एक लाईफचा स्टेज आहे. याच्यामध्ये आपल्याला जर आपण चांगले मार्क्स मिळाले तर आपल्याला हवं ते कॉलेज हवं ते कोर्स मिळेल. बस एवढाच एक भाग झाला. आणि कोणीच असं गिव्हअप नाही करायचं. आणि रिव्हिजन करताना कसं आपल्याला जे काही इम्पॉर्टंट वाटतंय ते पण नोट डाऊन करून घ्यायचं एकदम शॉर्ट मध्ये. जसं की एक चॅप्टर असेल, कारण की एक्झामच्या आदल्या दिवशी आपल्याला फक्त 1 दिवसाचा गॅप 2 दिवसाचे गॅप्स मिळतात. तर मग आपण काय करायचं की जे फॉर्म्युलाज आहेत, जे कॉन्सेप्ट आहेत, कीवर्ड्स आहेत, ते एका पेजवरती असं करायचं की एक चॅप्टर एका पेजमध्येच होऊन जाईल. तर आपण आदल्या दिवशी जेव्हा वाचायला बसू तर आपल्याला सगळं रिकलेक्ट झालं पाहिजे. जेणेकरून आपल्याला सगळे चॅप्टर्स कव्हर पण होतात, एक गो थ्रू करता येतं आणि आपला वेळही वाचतो त्यामध्ये. आणि जसं अल्पाताई म्हणाले तसे की अल्पाताई आणि दादा म्हणाले, माने दादा म्हणाले की आपण इकडे तिकडे बोलत नाही बसायचं पेपरच्या वेळेस अगोदर. मग त्याने कसं आपलं माइंड एक हे होतं लाईक दुसऱ्या डिरेक्शन मध्ये जातं. आपण सकाळी उठलो की पहिले एक छोटंसं रिव्हिजन मारायचं, चांगलं एक लंच ब्रंच बोलू शकतो आपण, थोडंसं पोटभर नाश्ता करायचा आणि नंतर पेपरला गेलो की शांतपणे आपल्या जागेवर ऑन टाइम जाऊन बसायचं. एक डोक्यात ठेवायचं की आपल्याला आता कॉन्सन्ट्रेट करायचं 3-4 तास कंटिन्युअसली. पेपर सुरू झाला की बघून घ्यायचं की जे आपल्याला येतंय तर पेपरमध्ये काय काय आहे. एक डोक्यात ठेवायचं की फर्स्ट क्वेश्चन मी हा अटेम्प्ट करणार, त्यानंतर मी हा करणार. मग जेणेकरून आपलं जे येते ते आपण पहिले अटेम्प्ट करतो आणि जे समजा थोडंफार नसेल येत ते आपण लास्टला अटेम्प्ट करतो. जेणेकरून आपल्याला जे हवंय, जे आपल्याला येतंय ते आपण पटापट करतो आणि आपल्याला मेजॉरिटी मार्क्स आपण कव्हर करतात आपल्याला. तर हा एक भाग झाला. आणि मेन म्हणजे मला सुद्धा आपल्या आश्रमातले सिनियर जसे की ऋषी दादा, योगित मेहताई यांनी मला मला सुद्धा गायडन्स दिलेला आहे की तू अभ्यास करताना असं कर. अजून मेन मेन कीवर्ड जे मला माहिती नव्हते, जे की पॉईंट्स मला माहिती नव्हते ते त्यांनी मला गाईड केलं. तर त्यांच्यामुळे आता मी पण आपल्या ज्युनियर्स त्यांना गाईड करतो. तर त्याचं थँक्यू मला बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून. आणि ऑल द बेस्ट.
थँक्यू दादा. तुमचा मोटिवेशनल स्पीक नक्कीच आपले युवा तरुण ग्रास्प करतील आणि आपणही त्यांना अदर साइड्सला बघण्याचा प्रयत्न करू. जेव्हा आपण अदर साइड्स बघतो तेव्हा आपल्यातलेही स्पार्किंग झालं पाहिजे ही आपण भावनेने बघतो, तर नक्कीच ते पॉइंट्स ते नोट करतील. मी पुढील संगीता लब्धे मॅडम, आपण असाल ऑनलाईन तर आपण आम्हाला मार्गदर्शन कराल तर उत्तम राहील. संगीता मॅडम आपण आहात का? कदाचित म्यूट मध्ये असाल. संगीता संगीताताई. आदेश सागर दादा म्यूट आहेत, कदाचित कदाचित नसतील त्या ऑनलाईन. कदाचित दादा. संगीता लब्धेताई आहात का? नाही आहेत कदाचित. आई जॉईन होईपर्यंत आपण गुरुमाऊलींकडे, हा आपण गुरुमाऊलींचं दर्शन झालंय. गुरुमाऊली, आपण आम्हाला थोडक्यात उपदेश द्यावा, म्हणजे समुपदेश द्यावा करिअर गायडन्स बद्दल. आदेश दादा, आदेश माऊली, सर्वांना विनम्र वंदन. मला वाटते थोडं पूर्वज दिदी आणि ममताताई, सागर दादा यांनी थोडे काही पॉइंट्स घ्यावे तशी विनंती. आदेश. चालेल. आदेश आदेश आदेश. मग आपण डॉक्टर ममताताई आणि डॉक्टर सागर दादा यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. आदेश. सगळ्यात पहिलं तर जे 10वी 12वी आणि म्हणजे 8वी 9वी 10वी 12वी सगळे जे एक्झाम अपियर करणार आहेत त्यांना आमच्याकडून पूर्ण नाथ परिवाराकडून शुभेच्छा, म्हणजे ऑल द बेस्ट त्यांना एक्झामसाठी. आणि खूप म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे सुरुवातीपासूनच ज्योतिर्मयी दीदींपासून युगेश दादा, अल्पाताई, विनीत दादा, दुर्वेश दादा, सगळ्यांनीच खूपच, सुष्मिताताई, डॉक्टर सुष्मिताताई, सगळ्यांनी खूप छान गायडन्स, खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनीच सगळेच पॉईंट्स कवर केलेले आहेत. मी थोडं पुन्हा तेच पॉईंट्स रिवाईज करते की सगळ्यात पहिला तुमचं स्केड्यूल तुम्ही व्यवस्थित बनवा आणि सेल्फ डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे की स्वतःला म्हणजे तुमचं डिसिप्लिन तुम्ही ठेवा की या वेळेत मला या गोष्टी करायच्या आहेत. मग तिथे कोणी जर तुम्हाला काही डिस्ट्रॅक्ट करण्यासारख्या गोष्टी असतील तर आपण आपलं माइंड तेवढा कंट्रोल आपल्यावरती असला पाहिजे स्वतःवरती की नाही, आपली जबाबदारी आपल्याला कळून घेऊन आपल्याला आपलं काम करायचं आहे. तर तो सेल्फ डिसिप्लिन हा पॉईंट खूप मला महत्त्वाचा वाटतो आता या एवढ्या पिरियडमध्ये. आणि स्केड्यूल आपलं व्यवस्थित असलं पाहिजे. जे काही तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे किंवा एखादा तुमचा लेफ्ट आऊट राहिलेला जो काही टॉपिक असेल किंवा काही तुमचा पॉईंट असेल तर त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे तुम्हाला, कधी देऊ शकता, तुम्ही काय करू शकता रिव्हिजन करून किंवा काय, तर तो एक स्केड्यूल तुमचा व्यवस्थित असला पाहिजे. जसं ऋषीदादांनी सांगितलं की पेपर्स तुम्ही सॉल्व करणं तुमच्या त्या स्केड्यूलमध्ये ठेवलं पाहिजे की त्याच्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस राहते, आपला हातावरती म्हणजे जो स्पीड आहे तर तो तुम्हाला खूप हेल्पफुल राहील ते. तर रायटिंग प्रॅक्टिस तुम्ही ठेवा. युगेश दादांनी सांगितल्याप्रमाणे डाएट आणि म्हणजे मी त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करू इच्छिते की डाएट आणि स्लीप तुमचं तुम्ही ते खूप म्हणजे स्लीप पॅटर्न पण तुमचा चांगला ठेवा की व्यवस्थित झोप पण आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे उगाचच जागरण करून सगळेजण आपले फ्रेंड्स जागरण करून करतायत तर म्हणून आपणही तसं करावं, तर असं काही गरजेचं नाही आहे. तुमचा स्केड्यूल जर व्यवस्थित असेल, तुम्ही तेवढ्याच तासांचा जर अभ्यास करत असाल तर नो नीड टू म्हणजे उगाचच आपल्याला जागरण करायची गरज नाही. आपण पहाटे लवकर उठून किंवा जे काही आहे आपल्याला जसं कन्व्हिनियंट आहे त्याप्रमाणे आपण आपला अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर कुठेतरी म्हणजे अभ्यास सतत जर आपण करतो आहे तर कुठेतरी आपल्याला एक एंटरटेनमेंट पार्ट म्हणून तुम्ही म्हणजे मी असं सजेस्ट करू इच्छिते की टी व्ही बघण्यापेक्षा कोणते तरी सिरियल किंवा मूवी बघण्यापेक्षा जर काहीतरी म्युझिक जर तुम्ही सॉफ्ट म्युझिक ऐकलं तर ते खूप हेल्पफुल राहील. कारण म्युझिक खूप अफेक्ट करतं आपलं माइंड कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे कोणतं तरी डायलॉग्स ऐकणं किंवा काहीतरी फायटिंगवाला सीन बघणं किंवा तर याच्यापेक्षा म्युझिक तुम्हाला खूप छान एंटरटेन करेल, तुम्हाला सूद करेल.
तर तो एक पॉईंट आम्ही सांगू इच्छितो. आणि जर तुम्हाला गाणं गायला आवडत असेल तर जरूर गा. एक 5-10 मिनटं तुम्ही एखादं गाणं गुणगुणा, तेच गाणं ऐका आणि गुणगुणा. ते खूप हेल्पफुल राहील तुम्हाला रिफ्रेश करण्यासाठी. अजून एक ताईंनी सांगितलेलं की वॉक, बाहेर जा थोडंसं, म्हणजे एन्व्हायरमेंट थोडंसं चेंज तुम्ही स्वतःमध्ये द्या. कारण एकाच आपण आपल्या स्टडी रूममध्ये बसलेलो असतो किंवा एकाच जागेत आपण अभ्यास करत असतो. तर थोडंसं आपल्याला एन्व्हायरमेंट चेंज पाहिजे. थोडं वातावरण बदलीसाठी आपण थोडं बाहेर एक वॉक केलं किंवा काहीतरी हेल्प, आईला बाजारातूनच काहीतरी आणायचं असेल तर तो तुम्ही जाऊन आणू शकता. म्हणजे तुमचा ब्रेक पण होईल आणि मदत पण होईल. तर आणि स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की जेवढं तुम्ही फ्रेश म्हणजे झोपून तुमची झोप जेवढी पूर्ण होईल तेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने अजून फोकस करू शकता. तर मला वाटतं आय गेस माझ्याकडून एवढंच मी सांगू इच्छिते. मी सागरदादांना माईक देते. आदेश, धन्यवाद ममताताई. आणि खरंच ममताताई म्हणाले तसं सर्वांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. 1-2 फक्त पॉईंट आपण म्हणजे मी ॲड करू इच्छितो त्याच्यात. खरं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये घरच्यांचं सर्वात जास्त महत्त्व आहे. कारण एक एन्व्हायरमेंट तिथे बिल्ड झाला पाहिजे. घरात एक आनंदी वातावरण राहू दे. कारण कोणत्या म्हणजे बाबतीतच नाही पण इतर गोष्टींबद्दल पण ते घरात जर वातावरण चांगलं राहिलं तर मुलगा किंवा मुलगी कॉन्सन्ट्रेट करू शकेल आणि त्याच्यावर तो चांगला परिणाम राहील आणि तो हॅपी एक्झामला जाईल किंवा अभ्यास करेल तिथे. जर तिथे काही ताणतणाव राहिलेत आजूबाजूला तर तो कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही कोणीच आणि मग तो एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा एक विषय आहे. ममता हा एक पॉईंट आहे. आणखीन एक पॉईंट म्हणजे आपण अपेक्षा करतो खूप मुलांकडून की इतके पर्सेंटेज मिळायला पाहिजेत. या म्हणजे हा पॉईंट तर झालाच आहे सगळ्यांचा घेऊन की आपण त्या अपेक्षा फक्त केल्या नाही पाहिजेत की इतकेच पर्सेंटेज मिळाले तर पुढे काहीतरी करिअर होईल. आपण बघितलं आहे की 50% मिळवणारा विद्यार्थीही आयुष्यात खूप काही मोठं घडवून आणू शकतो. मी याचा म्हणजे पुरस्कार करत नाही आहे की 50%पर्यंत जा. खरंच अभ्यास केला पाहिजे. पण आपण जसं म्हणतो तसं एक खूप जुनी म्हण आहे की आपण माशाला झाड चढण्यासाठी सांगू शकत नाही किंवा जे झाड चढणारं प्राणी त्याला पोहण्यासाठी सांगू शकत नाही. प्रत्येकाची एक विशिष्ट तयारी असते किंवा त्याचा एक उपजत त्याला मिळालेली देणगी आहे. तर त्याच्याकडे आपण लक्ष दिला पाहिजे. काही जणं स्पोर्ट्समध्ये चांगली असतात, काही जणं कलेमध्ये चांगली असतात, काही जणं अभ्यासात चांगली असतात. आपण 2 भावंडांमध्ये पण बघतो. ते फक्त कंपॅरिझन नको की ह्याला इतके मिळत आहेत तुला नाही मिळत. तो कदाचित दुसऱ्या एका गोष्टीमध्ये पुढे जातो. जसं माऊलींनी सांगितलेलं त्यांचे काही विद्यार्थी फोटोग्राफी, काही स्पोर्ट्समध्ये, डान्समध्ये पुढे आहेत, काही अभ्यासात पुढे आहेत. तर ते एक आपण बघितलं पाहिजे. ममताताईंनी आणखीन एक विषय सांगितला तो म्हणजे की जागरण करू नका. खरं तर सगळ्यांचा अभ्यास करण्याचा पॅटर्न वेगळा आहे. माऊलींनी मध्ये सांगितलेलं काही जण रात्रीचा अभ्यास करणं प्रिफर करतात, काही जण सकाळी उठून अभ्यास करण्याचं प्रिफर करतात, तर काही जणांना दुपारी किंवा संध्याकाळी असं हवं असतं. पण ऋषीदादांनी एक खूप चांगली गोष्ट सांगितली की तुमचा जो पेपर लिहिण्याचा टायमिंग आहे तिथे तुम्हाला झोप येऊ नये म्हणून तुम्ही ते शेड्यूल सध्या चेंज करा आणि रात्री काही विशिष्ट वेळेपर्यंत तुमचं तो अभ्यास होऊ दे. सगळेच करतायत रात्री म्हणून करू नका किंवा तुम्हाला फक्त रात्रीचाच जमतो, शांतता असते, मग तेव्हा मन लागतं. तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा जेणेकरून तुम्हाला दुपारी झोप येणार नाही आणि तुम्हाला पेपर लिहिताना सोपं जाईल. आणखीन एक की अभ्यास करताना मोबाईल जवळ ठेवणं टाळा. म्हणजे आता आपण म्हणतो की मोबाईलवर मी व्हिडिओ बघतो, त्याच्यात मला आन्सर्स मिळतात किंवा मी ChatGPT करेन किंवा आणखीन काहीतरी बघेन. तर ते बघता बघता काय होतं की आपण एखादी रील ती अभ्यासाची बघतो, म्हणजे आपण त्याच्यावर खरंच डाऊट घेत नाही की आपण ते सुरू करतो अभ्यासाचं बघायला. पण त्याच्यानंतर येणारी दुसरी तिसरी जी काहीतरी रील असेल, तो व्हिडिओ स्क्रोल झाल्यावर तो अभ्यासाचा नसतो. तो हळूहळू कमी होत जातो विषय आणि मग तो भरकटत जातो आणि तो मोबाईल साईडला जात नाही. तो अर्धा तास, आणि मोबाईल अशी गोष्ट आहे की हातात आली की अर्धा तास 1 तास कधी जाईल हे सांगू शकत नाही. मग पुन्हा अरे कळतं की अरे याच्यात 1 तास निघून गेला आणि तो विषय जो आपण बघण्यासाठी मोबाईल हातात घेतलेला. म्हणजे हे खूप सोपं आहे सांगायला की कॅल्क्युलेटर म्हणून मी मोबाईलचा वापर करतो आहे किंवा मी डाऊट्स क्लिअर करायला मला ते जमत नव्हतं म्हणून मी ते, कारण खूप जण व्हिज्युअल लर्नर असतात, त्यांना बघून कळतं. म्हणजे हे आहे आपण
ज्या गोष्टी आपण बघतो त्या पटकन लक्षात राहतात. जसं आपण मूव्ही बघतो ते स्टोरी डोक्यात राहते. तर हे व्हिज्युअल लर्नरचं एक उदाहरण आहे. त्याप्रकारे कोणीतरी व्हिडिओमध्ये समजावून सांगत असेल एखादी कन्सेप्ट तर ती डोक्यात क्लिअरली बसते. पण त्याचा वापर खूप कमी झाला पाहिजे. अभ्यास करताना जास्त नाही. तो वेगळा तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढा, की तिथे मी तो व्हिडिओ बघेन आणि सोडून देईन, किंवा तो टी व्हीवर बघा. कारण की सध्या सगळ्यांकडे स्मार्ट टी व्ही असतात किंवा अटॅच करू शकतो आपण. तर टी व्हीवर बघा किंवा लॅपटॉपवर बघा. पण मोबाईलवर बघणं टाळा, कारण का ते स्क्रोल होत राहील आणि तो विषय भरकटत जातो आणि आपला वेळ वाया जातो. तर हे काही पॉईंट्स होते जे मला वाटले आदेश. बाकी सगळ्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. आदेश, धन्यवाद. आदेश, पूर्वजा दीदी आपण आम्हाला मार्गदर्शन कराल का? हो हो, आदेश दादा. खरं तर सर्वांनीच सर्व पॉइंट्स केलेत कव्हर. पण मला हे सांगायचंय की तुम्ही म्हणजे हेच परत मेमराईज करा की तुम्ही काम राहा. म्हणजे जास्त तुम्ही असं स्ट्रेस नका घेऊ की हे आन्सर्स कसे लर्न होतील किंवा आपले फॉर्म्युलाज कसे लक्षात राहतील. तर त्यासाठी तुम्ही एक करू शकता की तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवा. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स हे सब्जेक्ट जे आहेत ना, तर तुम्ही जसं ऋषीदादा बोलले की तुम्ही रिलेट करा आणि ते लक्षात ठेवा. कीवर्ड्सने जर लक्षात ठेवलं ना, तर मग तुम्हाला ते बरोबर मेमराईज होणार. आणि प्लस मॅथ्सचे फॉर्म्युलाज असे आहेत की म्हणजे ते तुम्ही जर परत परत बघितले ना, तर मग ते आपोआप मेमराईज होतात. तुम्ही असं करू शकता की जिथे तुमचं स्टडी टेबल आहे किंवा जिथे तुम्ही म्हणजे असं येता जाता तुमची नजर पडते फ्रीजवर किंवा असा वॉलवर एका पेपरवर एका ना फॉर्म्युलाज लिहून ठेवू शकता, म्हणजे चिपकवू शकता. म्हणजे तुम्ही येता जाता ते ना अशी नजर पडेल तुमच्या आणि आपोआप ते मेमराईज होतात. म्हणजे मीही असं केलंय की माझ्या स्टडी टेबलच्या वरती किंवा असं आजूबाजूला असे मी केलेत फॉर्म्युलाज. तर मग ते खूप कामी येतं. म्हणजे फॉर्म्युलाज, अल्जेब्रा जॉमेट्रीचे थेरम्स म्हटले तर मग कसं होतं की जर तुम्ही 2-3 वेळा लिहिले ना ते आणि कन्सेप्ट समजून लिहिले तर मग ते आपोआप मेमराईज होतात. त्याचा तुम्हाला स्ट्रेस घ्यायची काहीच गरज नाही आणि ते खूप इझी असतात. खूप इझी असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते खूप मोठे आहेत, कसे होणार आहे ते. एकदा कन्सेप्ट लक्षात आली की मग तुम्ही ते आपोआप करू शकता. आणि एक गोष्ट की कीवर्ड्सचं झालं आणि मॅथ्सचे फॉर्म्युलाज झाले. प्लस तुम्ही आता जे जसं योगेश दादा, ताई आणि ऋषी दादा बोलले की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना, तेवढं तुम्हाला ते युजफुल आहे. आणि तुमचा टाइम पिरियड किती यूज होतोय तुमचा पेपर सॉल्व्ह करायला, हे तुम्हाला तुमची आयडिया येईल. म्हणजे तुम्हाला कसं पॅनिक नाही होणार एक्झाम डेला की एवढं माझं राहतंय, एवढे आन्सर्स माझे राहिले, आता मी काय करू? असं नाही होणार. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना, तुमच्याकडे आता 1.5 ते 2 महिने तर आहेत हातात. आरामात तुम्ही सगळं कव्हर करू शकता. असं समजू नका की आतापर्यंत मी काहीच केलं नाहीये वगैरे. तर जेवढे तुम्ही मेन म्हणजे तुमचे क्वेश्चन बँक असतात, रिपीटेड क्वेश्चन्स जे इम्पॉर्टंट असतात, जे जर तुम्ही परत परत ते सॉल्व्ह केले, तर ते तुमच्या आपोआप लक्षात राहणार. आणि जसं आन्सर शीट जे असते आपली 10th 12thची, ती तुम्ही त्याच्यावरच सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला एक्झाम पेपरला कसं करायचंय. बाकी सर्व पॉइंट्स तर ऋषीदादांनी वगैरे सगळ्यांनीच सांगितलेत. प्लस आता 8-9 स्टँडर्डचे पण मुलं आहेत ज्यांनी जॉईन केले. त्यांना मी असं सांगेल की तुम्ही लेसन पूर्ण रीड करून एकदा समजून घेतला ना, की तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होते. तर मग तुम्हाला ते आन्सर्स वगैरे ना जास्त लर्न करायची गरज नाही. आणि आता असं झालंय की ChatGPT, जेमिनाय वगैरे यूज करून सगळे शॉर्ट फॉर्म मध्ये आन्सर्स देतात किंवा टीचर्स वगैरे पण तेच करतात आता. तर मग तुम्ही जास्त त्याच्यावर डिपेंड नका राहू. तुमचे ओन वर्ड्स मध्ये आन्सर्स केले ना, की तुम्हालाच ते पुढे जाऊन फायदेशीर होईल. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही जास्त डिपेंड नाही राहणार टेक्नॉलॉजीवर. आणि आता आमच्याही काळात तेच होतंय की ChatGPT आणि हे सगळं यूज करून आपण आपली क्रिएटिव्हिटी ना त्यात हे होते, म्हणजे मारली जाते. आपण काही स्वतः विचार नाही करत आहे. तर तेही तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही एकदा लेसन रीड केला की तुम्ही ओन वर्ड्स मध्ये ते डेव्हलप करू शकता. प्लस एक्झाम डेला पण तुम्ही ना 1 तास प्रायर जा. म्हणजे तुम्हाला तिथल्या एन्व्हायरमेंटची पण हे होईल आणि तुमचा क्लास कुठला आहे, सीट नंबर हे तुम्ही म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात होईल आणि तुम्ही हे होऊन जाल, नॉर्मल होऊन जाल, तिथे पॅनिक नाही करणार. इथे आता ते एकदम लेट गेलं की कसं होतं की आपला क्लास कुठे आहे आणि ते धावत धावत जाणार आणि दमून जाणार. परत तो आपल्याला पेपर बघायचा आहे. मग त्या सगळ्यात तुम्ही म्हणजे असे
डायव्हर्ट होऊन जाणार त्या सगळ्या सराउंडिंग मध्ये. मग त्यासाठी तुम्ही ट्राय करा की तुम्ही जेवढं अर्ली पोचायला होईल तुम्हाला तेवढं ट्राय करा. म्हणजे ते चेकिंग होते, परत ते सगळं टाइम वेस्ट होतं. स्टार्टिंगला ते सगळे इन्स्ट्रक्शन्स देतात, ते सगळे तुम्ही प्रायर ना क्लासमध्ये किंवा स्कूलमध्ये ना समजून घ्या. हे इन्स्ट्रक्शन मेन आहेत. आणि मग तसं कसं होतं की तेव्हा आमच्याकडे पण तसंच व्हायचं की 15 to 20 मिनिट्स त्यांना इन्स्ट्रक्शन देण्यातच जातात, हे तुम्ही असं करा वगैरे, सीट नंबर इथे लिहा. तर मग तुम्ही जर पहिलंच आन्सर शीटवर जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला ते इश्यू नाही येणार नंतर. म्हणजे तुमचा टाइम वेस्ट पण नाही होणार. जेव्हा ते इन्स्ट्रक्शन देत असतात तेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर रेफर करू शकता. म्हणजे तुम्हाला म्हणजे पूर्ण पेपर रीड करू शकता. जे तुम्हाला येत आहेत आन्सर्स ते तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, जसं दुर्वेश दादा बोलले तसंच. तर मग हेच टिप्स होते माझे. तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्या. हे तुम्हाला खूप फायदा आहे तुमचा ह्याच्यात. ठीक आहे आदेश, हे एवढंच मी सांगू शकते, एवढं मी केलंय. ठीक आहे, थँक्यू. आदेश. आदेश, अदिती ग्रेट. गुरु माऊलींकडे जाण्यापूर्वी मला माझे स्वतःचे अनुभव सांगायचे आहेत. माऊली परमिशन असेल तर मी एक 2 मिनिटाचा वेळ घेऊ इच्छितो. खरं तर आपल्या सर्वच जे पॅनलिस्ट म्हणू शकतो, मी पॅनलिस्ट नाही म्हणणारे, आपले हे सेवाभावीच आहेत. हे ज्या प्रकारे ज्या तळमळीने सांगत आहेत आणि त्यांनी स्वतःची तयारी करून आलेत ना, ती फार म्हणजे वाखाणण्याजोग आहे. ऋषी दादाने तर मला तर वाटलं ज्यावेळी त्यांनी पॉइंट्स काढलेले ना, तेव्हा बघून असं वाटत होतं की आमची तयारी कुठेतरी कमी पडते. म्हणजे विचार करा की आपल्याला काय तयारीने जायचंय. जर इकडे 1 तासासाठी ऋषीदादा त्यांचे 2 ते 3 तास अभ्यास करून येत आहेत, तर तुम्हाला त्या 3 तासाच्या किंवा तुमच्या आयुष्यभराच्या परीक्षेसाठी तुम्हाला किती तयारी करायची आहे हे तुम्ही समजायचंय. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचे गोल कसे सेट करायचे हे तुम्हाला सांगायचं. कदाचित मी आता थोडंसं वाईडली जातो कारण की आपल्याकडे 10वी 12वी आणि थोडेसे आपले युवा विद्यार्थी पण आहेत, मी त्यांना युवा म्हणेन, जे ह्या टप्प्यात साध्य होत आहेत. तर मला माझा एक अनुभव सांगायचा वाटतो. तर कदाचित हा अनुभव 25 वर्षापूर्वी असेल, ज्यावेळी आपले मोठे गुरुजी होते आणि मला ज्यावेळी मी मार्गदर्शनात जातो त्यावेळी मला हा अनुभव माझ्या डोळ्यासमोर असा येतो की जसं की मी हा मागच्या आठवड्यातच जाणवलाय. तर अनुभव थोडक्यात असा होता की मी गुरुजींकडे गेलो होतो आणि मला फक्त ब्लेसिंग हव्या होत्या गुरुजींकडे, की माझी एक्झाम्स वगैरे 10वी 12वी, मी 8वी 9वी 10वीला असेल आणि गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं होतं. तर मला गुरुजींनी फक्त 2-3 वाक्य आहेत ती माझ्या कानात अजूनही, डोक्यात अजूनही ती कुठेतरी फिरतायत. मला गुरुजींनी सांगितलं होतं त्यावेळी की तुला ही एक्झाम्स किती महत्वाची आहे. तर मी म्हणलं मला भरपूर महत्वाची आहे. तर परत मला विचारलं तुला किती महत्वाची आणि तुझ्या कुटुंबासाठी किती महत्वाची आहे. मी प्रश्न थोडा विचारला, वेगळा पडला. तर मला नंतर त्यांनी सांगितलं की तू या एक्झामसाठी तू काय करू शकतोस. जर उद्या तुझ्या घरी फंक्शन असेल तर तू बुडू शकतोस का. मामाचं लग्न असेल बुडू शकतोस का. तर मी पहिला विचार केला, मी म्हटलं हा नाही. गुरुजी म्हणाले हा नाही, मला तू सांग, मला लिहून देतोस का, बुडू शकतोस का. म्हटलं हा. मग तेव्हा गुरुजीने मला हात मिळवला आणि गुरुजी सांगितलं बघ गोष्टी किंवा इव्हेंट्स हा येतील. जसं उदाहरणार्थ आपल्या 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये होळी येते. कदाचित ती होळी आपल्याला पुढे चार्जिंग करायला पण मिळेल. पण आत्ताच्या परीक्षेच्या आत्ताच्या घटनेला तो इव्हेंट तुम्हाला नंतर काही वर्षानंतर अनुभवता येईल. पण तुम्हाला असे काही इव्हेंट्स असतील जे काही तुम्हाला असे वाटेल की लुकेरेटिव्ह असतील किंवा असे लाभदायक लोभदायक असतील, ते तुम्हाला टाळायचे आहेत आणि त्याच्यातनं तुम्ही मात करून तुम्ही स्वतःला कसे घडवताय हे बघायचंय. कदाचित हेच अनुभव तुम्हाला पुढे सांगतायत आणि मला याच्यातले जॉईन झाल्यामध्ये मला बी बरंच बघतोय की ह्याच्यामधले आपले जे विद्यार्थी असतील ते उद्या गायडन्सला तयार होतील. म्हणजे आपल्याला तशा प्रकारची ग्रोथ बघायची आहे. कदाचित मी इकडे माझ्याजवळ असलेल्या 2 ट्रॉफ्या दाखवू इच्छितो. या ट्रॉफ्या माझं काहीतरी कुठेतरी असं विजन होतं की मला ज्यावेळी मी माझ्या अभ्यास क्षेत्रात किंवा करिअर क्षेत्रात ज्यावेळी मी प्रगती करेन तेव्हा मला कुठेतरी एक टप्पा गाठता येईल. तुम्ही तोच टप्पा, तोच ध्येय ठेवून कुठेतरी स्वतःला प्रोग्रेसिव्ह करा. कदाचित तुमच्यासाठी टप्पे, तुमच्यासाठी ध्येय वेगळे असतील आणि ह्या टप्प्यांसाठी आम्ही सर्व जमलेले हे जे सेवाभावी आहेत तर तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर गायडन्स करू. कदाचित हा मीटिंग ही आजच्यासाठी नसेल, कदाचित तुम्हाला भविष्यात कुठेही मदत लागली तरी आम्ही असू. पण माझा सांगण्याचा किंवा तुम्हाला बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दिलेला हा आत्ताचा 1-1 मिनिट आणि आम्ही सर्व दिलेल्या सेवाभावींनी दिलेला मिनिट याचं तुम्ही संधीचं सोनं कसं करताय हे सर्व तुमच्याकडे आहे. आणि ह्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेताय हे तुम्हाला ठरवायचंय. त्याच्याच बरोबर मला काही पॉइंट्स मला आठवत आहेत की मला सांगावेसे वाटतात की जेव्हा आपण 10वी 12वी ह्या परीक्षा जेव्हा बघतो किंवा परीक्षा जेव्हा येतात तेव्हा कसं असतं की त्या परीक्षेबरोबर विद्यार्थी परीक्षेबरोबर पालकांची देखील परीक्षा असते. तर पालकांनीही त्यांनी स्वतःहून विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांचं कॉपरेशन करायचंय. त्यांना त्यांची भीती, त्यांच्या सवयी, त्यांची वेगवेगळ्या त्यांच्या विद्यार्थी मित्रांबरोबरची संगत ही पण जोपासायची आहे. त्यांना जसं तुम्ही चांगल्या संगतीने चांगल्या गोष्टी घडतात
हे विद्यार्थ्यांना पण जोपासायचं आणि पालकांनाही जोपासायचं आहे. तर ह्या काही प्रमुख गोष्टी आहेत. आपल्या सर्व सेवाभावींनी पॉईंट्स बऱ्यापैकी कव्हर केलेत. मला असं वाटतं की आम्हाला जे शेवटला राहिलेत त्यांना काही सांगायला भरपूर पॉईंट्स अगोदरच झालेले आहेत. पण मी सर्वांना सांगतो की तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. कारण की जर मी आज डाऊन द लाईन 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 18 वर्षानंतर जर माझ्याकडे काही दिसतंय, जर माझा रिपोर्ट कार्ड दिसतोय, तो एका प्रमुख ठराविक घटनेवर दिसतोय आणि ह्या घटनेत जर तुम्ही ती कॅप्चर करता आली योग्य प्रकारे, मी तुम्हाला कुठेही टक्केवारी सांगत नाहीये, पण तुम्हाला जी वेगळ्या वेगळ्या स्वतः स्वरूपात तुम्हाला तुमच्या कॅपॅबिलिटीच्या वरती जाऊन जर कॅप्चर करता आली, ती नक्कीच प्रयत्न करा. मग त्यात तुमचं ग्रेडिंग, तुमचं स्वतःची मेहनत आणि तुम्ही स्वतःहून केलेले एफर्ट जर दाखवता आले तर हे बघा. कारण की प्रत्येक वेळेला संधी ही प्रत्येक वेळेला तुम्हाला परत परत मिळणार नाही. या संधी हा टप्पा हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा टप्पा आहे आणि ह्या कलाटणी देणाऱ्या टप्प्याला तुम्ही सोनं करा. हे सर्व तुमच्या हातात आहे. आदेश, मी एवढं सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आदेश, गुरुमाऊली, आपण मार्गदर्शन करावं. मयुरेश दादा. आदेश आदेश खूप सुंदररित्या आपल्या सर्व मार्गदर्शक दादा ताईंनी खूप सुंदर आपल्याला गाईड केलेलं आहे. मी आता प्रत्येकाचं नाव घेत नाहीये. वेळ आपल्याकडे अर्थातच योग्य वेळेत आपल्याला सगळं हाताळायचं आहे. याच्यामध्ये काही महत्वाचे थोडेसे पॉइंट्स आहेत, ते थोडे एका स्पिरिच्युअल टेक्निकने मी हाताळण्याचा प्रयत्न करतोय. कितपत आपल्याला त्याचा उपयोग होईल ते आपण त्या पद्धतीने साधूया. यामध्ये एक महत्वाचं येतं ते म्हणजे इथे जर तुम्ही थोडस एक आपल्याला स्वतःला डीप ब्रिदिंगचं प्रॅक्टिस केलं, डीप ब्रिदिंग म्हणजे फक्त काही काही वेगळं करायचं नाही आपल्याला. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय आहे, तर फक्त आपला जो श्वास आहे त्या श्वासावर काही क्षण म्हणजे तुम्ही जरी 3 ते 5 श्वास आपले ब्रिदिंग ते थोडस आपल्याला सहज गतीने घेता येईल तसं घ्या. परंतु ते श्वास आपण इनहेल करतोय एवढं लक्ष ठेवा. म्हणजे आणि तो परत आपल्याला एक्झेल करतो, म्हणजे आपण त्याला परत बाहेर सोडतोय. तर हे पद्धतीने आपण फक्त त्याला सांभाळा. म्हणजे आपण काय करायचं की श्वास येतोय आणि श्वास आपल्याकडून जातोय एवढ्यावर लक्ष द्या. ते किती श्वास करायचे ते फक्त 3 ते 5. याच्या वेळेस कुठलाही मंत्रबिंत्र काही म्हणू नका. बरोबर, काहीच मंत्र म्हणू नका किंवा काही देवाचं नाव पण आठवू नका. पूर्ण ब्लँक व्हा. कारण का की आपण भरणं सोपं आहे पण ब्लँक होणं कठीण आहे. लक्षात ना. म्हणजे एखाद्याला सांगितलं ना तुम्ही की जरा तू काहीच डोक्यात आणू नकोस आणि काहीच काम करू नकोस आणि नुसतं शांत बस, कुठलंच हे न करतात, तर माणूस तसं शांत बसू शकत नाही. हा एक रूल आहे. काहीतरी म्हणून डोक्यात येत राहतं, तर ते काहीतरी म्हणून डोक्यात येणं जे आहे ना ते कधी कधी घातक ठरतं. त्यापेक्षा कधीतरी ब्लँक होणं पण महत्वाचं आहे. नाहीतर एक्झाम हॉलमध्ये ब्लँक होणं उपयोगाचं नाही. एक्झाम हॉलमध्ये आपण गेलो आहोत सगळी तयारी करून, मग तिथे ब्लँक होणं नाही उपयोगाचं. तर तिथे आपल्याला फुल चार्ज मध्ये जायचं ना. पण अगोदर आपण हा प्रॅक्टिस ठेवायची की आपल्याला त्यालाच म्हणतात, म्हणजे त्याला योगशास्त्राच्या भाषेत अवकाश योजना म्हणतात. म्हणजे अवकाश योजना तर काय, तर आपण पॉज घेणं. आता हे पॉज कसं, तर एक आपण छोटस टेक्निक जर करण्याचा प्रयत्न करूया सगळेच, आपण त्यातले जमेल तसं. की बघा आता काही ह्याच्यात वेगळं करायचं नाहीये. थोडंसं मी डीप ब्रिदिंग म्हटलंय त्यापेक्षा आपण एक असं म्हणूया की जो आपला डेली डेली ब्रिदिंग आहे ना तेच त्याच्यावरच आपण आधी येऊया. कारण डीप ब्रिदिंग मध्ये परत तुम्हाला थोडा वेळ जाईल. त्याच्या डेली ब्रिदिंग आपलं जे आहे ना, फक्त आता काय कराल, तर श्वास येतोय ना आपला त्याच्यावर फक्त फोकस करूया. बाकी काही श्वास वाढवू नका किंवा जोराचा वेगाने घेऊ नका. जो आहे तो राहू देत. तसं बघा नॉर्मल आपल्याला राहतंय का. त्यातल्या त्यात काय करा, थोडस आपल्याला ताठ बसण्याचा प्रयत्न. पण ताठ बसणं म्हणजे एकदमच असं काही वेगळं करायचं पद्धत नाही करू, मग तो ताण येईल. कुठला ताण शरीरावर ठेवू नका. पूर्ण शरीराला व्यवस्थित हे करा की जेणेकरून आपल्याला कम्फर्ट मध्ये बसता येईल. त्यातले त्यात आपण जर हा प्रयोग करायचा असेल तर टेकून बसायचं असतंय. आला ना. त्यातल्या आपल्याला जो बॅक रेस्ट आहे तो घेण्याचा प्रयत्न करा. नसेल तरी सुद्धा ऍज इट इज बसा. आलं ना. आता पूर्ण शांत व्हा. काही क्षणासाठी आपण हा प्रयोग करूया. फक्त 1 ते 3 श्वास आपले राहतील त्याच्यामध्ये. तर आपण बघूया. आता मी आपल्याकडून करून घेतो म्हणून मला मध्ये बोलावं लागतंय फक्त. तर आता काय करायचं, फक्त आपल्याला श्वास तुमचा तुमच्या नाकाकडून बाहेर जातोय आणि परत तो आतमध्ये येतोय.
याच्यावर फक्त जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे जसं आपण सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला असतो ना, तो कॅमेरा एक प्रकारे पाहत असतो, तेवढंच फक्त आपल्याला, बाकी काहीच ऍक्शन करायची नाही. आता मला वाटतं आपण कदाचित तुमचा 3 तरी श्वास झालेले असणार आहे. थोडक्यात आपण हे जे टेक्निक केलं ना, 3 तरी श्वास झाले आहेत. हे खूप महत्वाचं टेक्निक आहे. आपल्या स्वतःला या ठिकाणी शांत करण्याचं एक खूप महत्वाचं टेक्निक आहे. या ठिकाणी खूप रिलॅक्स होता येतं. आणि जर ममताताईंनी मगाशी एक खूप सुंदर हे केलं आपल्याला, की थोडंसं तुमच्या आवडीचं म्युझिक शोधून ठेवा. आता तुमच्या आवडीचं म्युझिक याचा अर्थ थोडंसं एकदम आपल्याला वरच्या पट्टीत म्हणजे म्हणतो ना आपण, की एकदम असं नका की स्वतःला शांत करेल आणि सुंदररित्या स्वतःला एनलाइट करेल किंवा चार्जिंग करेल असं शोधून ठेवा. भले ते हिंदी गाणं असेल, असं काही नाही की अभंग आपल्याला ऐकला पाहिजे, असं काहीच नाही. आलं ना, आपल्याला हिंदी गाणी 2-4 आवडत असतील तर ती तुम्ही हे करू शकता. आलं ना, तर अशा पद्धतीने शोधून ठेवा की ते पण मध्ये मध्ये आपण ऐकू शकतो. आलं ना, ठीक आहे. तर तो एक भाग लक्षात घ्या. याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो तो म्हणजे तुमच्या, अर्थात मी थोडंसं आपलं झिगझॅग पॉईंट घेतोय, म्हणजे कदाचित तुमच्या अभ्यासाकडून परत एक्झाम हॉलला नेतोय तुम्हाला, तर थोडंसं त्या पद्धतीने तुम्ही सांभाळून घ्या आपले मुद्दे. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार किंवा एक्झाम तुमच्या हे जो आहे स्कूल असेल तुम्हाला दिलेला किंवा सेंटर असेल ना, एक्झाम सेंटर, तर त्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात. तर सगळ्यात महत्वाचं थोडक्यात तो एक प्रॅक्टिस राहू दे, की आपलं राईट लेग म्हणजे उजवा पाय जो आहे ना, तो घरातून निघतानाच उजवा पाय तुमचा बाहेर असेल. आलं ना. आता समजा चुकून डावा पाय टाकला तर म्हणून लगेच नाराज व्हायचं नाही किंवा घरातल्यांनी त्यांना नाराज करू नका. सवय नसते, ठीक आहे. पण आता एवढे 2 महिने तुमच्या हातात असतील किंवा महिना हातात आहे ना, तर तुम्ही थोडी सराव करा, की कुठल्याही चांगल्या कामाला निघताना आपण उजवा पाय पुढे करतो. हा एक साधारणतः एक काय तर थंब रूल आहे आपला. आलं लक्षात ना. तो ब्लाइंडली आपण फॉलो करा. खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळतो. कारण का आपल्याबरोबर आपले एनर्जी घेऊन जाता येते आणि ही एनर्जी दिसत नसते, तर ती एनर्जी न दिसता काम करते. आलं लक्षात ना. म्हणून तुम्ही तो भाग करू शकता. आता बघा, की तुम्हाला समजा एखाद्या वेळेस बसमध्ये चढायचं आहे किंवा ट्रेनमध्ये चढायचं आहे, तर शक्यतो तुम्ही डावा पाय टाकून आतमध्ये जायचा प्रयत्न करा. तेवढं प्रॅक्टिस मध्ये तुम्ही नाही करू शकणार. आलं ना. बघा तुम्ही पाहिजे ते डोळ्यासमोर आठवा ना तो सीन. बस पकडायची किंवा ट्रेन पकडायची, शक्यतो उजवा पायच उचलून तुम्ही आतमध्ये जात असाल. आलं लक्षात ना. बरोबर ना. माझं काही चुकत आहे का, की बरोबर आहे? बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही पद्धतीने स्टेअरकेस चढायला जाता ना, बघा स्टेअरकेस, तर तुम्ही शक्यतो डावा पाय उचलत नाही. शक्यतो डावा पाय तुम्ही उचलत नाही. तर हा आपल्या शरीराला एक दिलेला काय सिग्नल आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काय कराल, तर घरून निघताना शक्य झालं तर उजवा पाय पुढे टाका. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर जे तुमचं आहे त्या ठिकाणी उजव्या पायाने आत जा आणि एक्झाम रूम तुमचा जो आहे त्या ठिकाणी उजव्या पायाने आतमध्ये जाऊन मग तुम्ही तिथे बसा. म्हणजे तिथे काय होईल, की एनर्जी सतत तुमच्या बरोबर कॅरी राहील. एक स्पिरिच्युअल एनर्जी झोन असतो, तो आपल्यावर सतत कॅरी राहतो. खूप सुंदर तुम्हाला रिझल्ट येईल. आणि तेच रिझल्ट जर तुम्ही डाव्या पायाचा वापर करून केलात ना, तर ते तुम्हाला थोडंसं कुठेतरी त्या पद्धतीने आपल्याला ती कमतरता जाणवेल. म्हणजे ह्याने काय वाईट एकदम होतं अशातली गोष्ट नाहीये. तर मात्र तुम्ही हा प्रयोग आता पण करू शकता. आलं तुमच्या डेली लाईफमध्ये पण. आणि कोणीही करू शकतं. असं काही नाही, की जो एक्झामला बसलाय तोच त्यानेच केलं पाहिजे असं काही नाही. पण ह्याच्यामध्ये तो एक भाग लक्षात ठेवा, की तुमच्याबरोबर काय आहे, ते एक तुमच्या शरीराला दिलेला एक जो पूर्ण पॉझिटिव्ह ऑरा आहे, तो उजव्या बाजूने तुमच्या सतत प्रवाहित होत असतो. त्यामुळे तो भाग आपण म्हटलेला आहे. आता जेव्हा बघा एखाद्या वेळेस पूजेला बसवण्याचा तुम्ही सीन आठवा बघा. तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला, की शक्यतो तो डाव्या हाताने ती वस्तू उचलतात आणि उजव्या हाताने देवाला अर्पण करतात. बरोबर आहे? पण ती उलट त्याच्या शक्यतो नाही करत. कुठेच बहुतेक तो प्रकार नसावा. आलं लक्षात ना. म्हणजे हा जो भाग आहे ना, तो पूर्ण शरीराला त्या पद्धतीने आपल्याला सेटल केलेला आहे. आता काही जण
लेफ्ट हँडने राईट करणारे आहेत ना, लेफ्ट हँडने रायटिंग करणारे आहेत, नो प्रॉब्लेम. काय त्यांचा तो सराव आहे, तो काय मोडायचा नाही आपल्याला. फक्त त्यांनी काय करायचं, एक टेक्निक लक्षात ठेवा. जर लेफ्ट हँडी असतील ना, म्हणजे त्याला डावखरे म्हणतात, आपल्या मराठीत आपण त्याला काय म्हणतो, डावखरं. तर त्याने फक्त एकच रूल लक्षात ठेवा, उजव्या हाताने पेन उचला आणि डाव्या हाताला देऊन टाका. बघा मी काय म्हटलंय तुम्हाला, उजव्या हाताने पेन उचला आणि तो डाव्या हाताला देऊन टाका, आणि मग तो डाव्या हाताने त्याला लिहू देत, काय प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात ना? ठीक आहे. आता काही जण क्रिकेटर असतात ना, ते उजव्या हाताने बॉलिंग करतात, डाव्या हाताने बॅटिंग करतात, असे पण काही जण आहेत. तर हाच इथे भाग आहे की तुम्ही त्या पद्धतीने ते करू शकताय. हम्म? आता दुसरा एक भाग म्हणजे, तुम्हाला जो पेपर तुमच्या टेबलला ठेवला जातो किंवा दिला जातो ना, तर तो स्वीकारायचा असेल तर तो उजव्या हाताने स्वीकारा. शक्यतो आपण काय होतं, शॉर्टकट करतो लगेच, आपल्याला पटकन घ्यायचं तर डाव्या हाताने आपण ते घेतो. आता इथे ते सगळ्या बाजूने त्या टेक्निक जेवढ्या तुम्हाला हाताळता येईल तेवढ्या हाताळलं तर खूपच छान राहील ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरा एक भाग म्हणजे लक्षात ठेवा, एक रिपोर्टिंग मेथड आहे. ही रिपोर्टिंग मेथड तुमच्या आयुष्यात आताच जर तुम्ही लावून घेतलात ना, तर खूप सुंदररित्या तुम्हाला त्याचे रिझल्ट येणार आहेत. रिपोर्टिंग मेथड काय असते, तर हे आपल्याला म्हणजे एक्झामसाठी पण आहे आणि डेली लाईफसाठी पण आहे. रिपोर्टिंग म्हणजे असं आहे की तुम्ही एक तुमची कुठलीही स्पिरिच्युअल एनर्जी असेल, तुमचं कुठलंही आवडतं दैवत असेल ना, ते तुम्ही फॉलो करा. मी असं नाही म्हणत आहे की ते नवनाथच फॉलो करा, स्वामी समर्थच फॉलो करा, गणपती बाप्पाच फॉलो करा, तुम्हाला जे चॉईस आहे तो. ओके. सगळंच एक सेम वाटेने जाणार आहे, फक्त एवढंच आहे की ती फ्रिक्वेन्सी कुठली तरी निवडून ठेवा. हा, मग त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही काय करायचंय, तर आतापासूनच सराव लावा की दिवसात तुम्ही एकदा सकाळीच्या वेळेस ना, थोडस त्या फ्रिक्वेन्सी समोर काही क्षण एकत्र व्हा. हा, तुम्ही 3 श्वास जरी एकत्र आलात तरी खूप झालं. मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला की 3-3 तास बसा, 1-1 तास बसा, 15-15 मिनिटं फुकट घालवा, काहीच नाही. हा, त्यावेळेस मी तुम्हाला ते नामस्मरण पण त्यावेळेस मी म्हणेन की तुम्हाला देवाला समजतंय की इथे यांचा वेळ आता महत्वाचा आहे. बरोबर आहे, देव कधी रागवत नाहीये. त्यामुळे तुमचा जो डेलीचा रूट आहे ना, त्याला आता परत एक्सेस मध्ये वाढवू नका. आलं लक्षात ना? त्यामुळे मी तुम्हाला म्हणेन की फक्त रिपोर्ट करा आणि एक 3 श्वासाचा तिथे हा पार्ट जो आपण म्हटलाय तो तिथे वापरून बघा. म्हणजे 3 श्वास काय करतात, शांत व्हायचे, कुठलं देवबीव डोळ्यासमोर आणायचं नाही. 3 श्वास डोळे बंद राहतील आणि तुम्ही फक्त श्वासाकडे लक्ष देणार आहात. कुठलं डीप ब्रिथिंग नको किंवा स्लो ब्रिथिंग नको किंवा काही नको. हा, इझिली. आणि तुम्ही काय कराल, तर त्या ठिकाणी काय कराल, तर ते आता रिपोर्टिंग काय करायचंय, तर तुम्ही फक्त त्या शक्तीला तुमच्या सांगा. एक युनिव्हर्समध्ये शक्ती असते, अल्लाह ना, त्या युनिव्हर्समध्ये काय आहे, तर पॉवर आहेत. तर त्यांना पॉवर, आणि ते सतत आपल्याला मदत करायला तयार असतात. हा, सतत तुम्ही, तर ह्याच्या डीप मध्ये जायचं असेल तर तुम्हाला फक्त हे आहे की आपल्या बरोबर सतत ना काही मेरिडियन्स असतात. बरोबर आहे, म्हणजे त्याला एंजल्स म्हणतात, डिवाइन एंजल्स म्हणतात. आपण त्यांची हेल्प कधी घेत नाही. आपल्याला वाटते मी शहाणा आहे, मीच काय ते करेन. त्यांना फक्त कॉल द्यायचा असतो, ते आपल्यासाठी हजर असतात. अल्लाह त्यांना फक्त कॉल द्यायचा असतो. हा, त्या आपल्यासाठी हजर असतात. आता हे कसं आहे, तर हे मेरिडियन जे आहेत ना, ते काय करणार आहेत आपल्याला, तर सातत्याने आपल्या बरोबरच ते आपल्यासाठीच असतात, हे लक्षात ठेवा. फक्त तुम्ही काय करायचंय की त्यांना त्या शक्तीला फक्त तुम्ही काय करायचंय सांगा, मी हे करा, डेलीचा रिपोर्ट किंवा माझा आजचा अभ्यास एवढा व्हायला पाहिजे, आजचा माझा टार्गेट हा आहे आणि तो मला पूर्ण करायचा आहे. मग ती शक्ती काय करते, तुम्हाला त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करते तुमच्यासाठी. खूप मॅजिक रिपोर्ट आहेत हे सगळे. ओके. मात्र रात्री झोपण्यापूर्वी, संध्याकाळ ते रात्री, त्या शक्तीला परत सांगावं लागतं की मी जे काय सकाळी माझा जो काय हे केलं, निवेदन केलं किंवा संकल्प केलाय किंवा मी जे काय गुड थॉट्स केलंय ना त्याच्यामध्ये, तर ते मी एवढं एवढं पूर्ण केलंय, हे शक्तीला सांगावं लागतं. हे लक्षात ठेवा. जसं तुम्ही एखाद्या वेळेस ऑफिसमध्ये तुमचे पप्पा किंवा मम्मी तुमचे किंवा आई बाबा तुमचे काम करतात ना, तेव्हा बॉसला रिपोर्ट करावा लागतो. बरोबर, बॉसला काय करतो, रिपोर्ट करावा लागतो की बाबा, किंवा बॉस तुम्हाला टेबलला एवढं एवढं काम देतात. अशी एक सिंपल मेथड असते. त्याच्यानंतर जाताना रिपोर्ट करावा लागतो की एवढं एवढं काम मी केलंय. बरोबर आहे. तर अशा काही कामाच्या पद्धती असतात. सेम आपल्याकडे एक सुप्रीम बॉस नावाची एक एनर्जी आहे. त्या एनर्जीला तुम्हाला सांगायचं आहे की माझा एवढा स्टडी झालेला आहे, एवढा माझा मला पूर्ण करायचं आहे. आलं ना? फक्त एवढं डेलीचा रिपोर्ट आता सुरू ठेवा. आला तुमचा, मग खूप छान तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील. आलं नाही समजलं काय पॉईंट, की समजला? मला वाटते आपल्या 1-2 प्रतिनिधी सांगावं की छोट्या प्रतिनिधींनी समजलं असेल तर त्यांनी थम्सअप करायला हरकत नाही, किंवा नाही समजलं असेल तरी सांगा, म्हणजे मी सांगेन. वेदांत दादा समजलं बेटा? समजलंय? ओके. समर्थ दादा वरून आपला, हा समर्थ जुवाडकर समजलाय ना बेटा? ओके. अवधूत दादा समजलंय, गुड गुड. हा, आता ह्याच्यात काय करा,
काही जणांना काय होतं माहितीये का, पेपरच्या पहिल्या दिवशी पूर्ण बिल्डिंगवर पाया पडायला सुरुवात करतात किंवा पूर्ण कॉलनीमध्ये 10-15 घरांना पहिल्याच दिवशी रिंगण मारायला सुरुवात करतात. काहीच करू नका. त्याच्या अगोदर जेवढे काही देवबिव आहेत ते पूर्ण करून घ्या. अगोदरच्या आठवड्यातच किंवा अगोदरच्या काही 2 महिन्याभरात आता इथे सुरू करा ते देव जेवढे काही आई-बाबांना पाहिजे तेवढे देवांना जाऊन तुम्ही ते पाया पडून घ्या. तो जो पहिला दिवस आहे तो तुमचा, तो ज्या शक्तीचा मी कुठल्या, तर तुम्ही तिथे आता शक्ती लावायची आहे त्या ठिकाणचा. आता एक लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी गेलेले आहेत कुठे, मैदानात उतरलेले आहेत. म्हणजे मैदानात त्यांना जायचं तर ते त्या दिवशी जिथे मैदानात गेलेले आहेत, समजा लॉर्ड्सला ते खेळतात किंवा वानखेडेला खेळतात, तर तिथे काय ते सिद्धिविनायकला जाणार का पहिले किंवा महालक्ष्मीला जाणार का? नाही जाणार ना. ते पहिल्या आधी तिथेच कॉन्सन्ट्रेट करणार, कारण त्यांच्यासाठी मैदान हे दैवत आहे. बॅट ही त्यांच्यासाठी देवत्व शक्ती आहे. मग तोच रूल आपण फॉलो करायचा. तर त्या दिवशी कुठलेही देवबीव फिरायचे नाहीत, कुठल्याही गुरुबिरूंकडे जायचं नाही. बरेच जण माझे मी तुम्हाला आता कुठली नावं घेत नाही, तर मला असे त्यावेळेस रिपोर्ट हे यायचे की तुमच्या पहिला पाया पडायला तो येणार आहे किंवा ती पहिले पाया पडायला मग ती, अरे बाबा असं करू नका. आलं तो त्याच्यामध्ये त्यांचा वेळ फुकट जाईल ना. आलं लक्षात ना. त्यांच्यामध्ये त्या मुलांचा वेळ फुकट जाईल. पण पॅरेंट्स एवढ्या वेगळ्या ब्लाइंड फेथने कधीतरी काम करत असतात. नाही नाही, ते गुरु बरोबर शक्ती लावणार. अरे गुरूंना शक्ती लावायचं ते सतत चालूच आहे. आला शक्ती स्रोत सतत चालू आहे. किंवा आता एक गुरुंबरोबर बघा, आम्ही फक्त मी उदाहरण देतो. त्या गुरु प्रवाहाबरोबर किती जण तुमच्यासाठी शक्ती लावतायत, किती जण तुमच्यासाठी ताकद लावतायत. हा एक युनिट बनलंय आपलं अल्लाह स्वयंशक्ती पीठाचं, आणि किती सुंदररित्या तुम्हाला मार्गदर्शन करतायत. तर ते त्या दिवशी काही गडबड करू नका. अल्लाह ना. ओके. तर त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवा की तुमच्या सातत्याने सगळी शक्ती देवता पाठीच आहेत. हे सगळे आपल्याशिवाय शक्ती देवताच आहेत. तर तुम्हाला पालकांना पण माझी विनंती असेल की कृपया त्या दिवशी मात्र कुठल्याच मंदिरामध्ये गडबड करू नका. अल्लाह ना. त्यामुळे वेळ घालवू नका. फक्त फोकस त्यांचा राहू देत की त्यांना तिकडे जायचंय, त्यांचं मैदान गाजवायचंय. ते सुंदररित्या गाजवणार आहेत. आलं ना. तिसरी गोष्ट अशी आहे की समजा एखाद्या वेळेस 8ला त्यांना किंवा 9thला त्यांना थोडेसे मार्क्स कमी जास्त झाले असतील, तर त्याचा इफेक्ट त्यांच्या 10th वर आणू नका. आलं ना. मी बरेच स्टुडंट असे बघितलेले आहेत की 7thला किंवा 8ला किंवा 9thला ते खूप कमी असतात आणि 10thला ते एवढे ग्रो करतात सुंदररित्या आणि ते पुढे सुंदररित्या स्वतःला प्रकट करतात. अल्लाह ना. पण मात्र कधी-कधी पॅरेंट्स त्यांचं बॅक हिस्ट्री आठवतात की 8वीला तुला काय नव्हतं, तू दगड आहेस, तुला काय येणार नाही. बघ तो किती अभ्यास करतोय. बघ त्याचा अभ्यास बघ काय काय चाललाय. म्हणजे कोणी पॅरेंट्सने रागवू नका. पण असं होतं, कारण माझ्याकडे बरेचसे असे अनुभव आहेत. अल्लाह ना. त्यामुळे करणारा विद्यार्थी पण म्हणतो मी दगडच आहे ना, तर राहू देत, दगडच राहू देत. चल आता जाऊ देत, मला तसंच राहू दे. तर पॅरेंट्सने कृपया माझी नम्र विनंती राहील. बघा हर्षददादा वगैरे सगळे असतात. कारण का हे काही ठिकाणचे अनुभव आहेत. म्हणजे काही ठिकाणी असे अनुभव येतात आणि ते विचारित करणारे ते स्टुडंट आहेत ना, ते पण कोसळून जातात. कारण त्यांना मग म्हणतात जाऊ देत ना, आपला उपयोगच नाही काय, आपण काय काय करणार आपण तरी. अल्लाह तर तसं अजिबात करू नका. माझ्याकडे असे स्टुडंट आहेत की जे 37 किंवा 40च्या रँकमध्ये होते. त्यांनी ते 84 अप गेलेत किंवा 92ला ते जाऊन पोहोचलेले आहेत. आलं लक्षात ना. फक्त मी तेवढं सांगतो की पालकांना की त्यांना डिसमोड करू नका. खूप कधीतरी पालक एका वेगळ्या अपेक्षेने मुलांवर प्रेशराईज करतात. खरं तर कसं आहे की तुमचा पालक म्हणून जो भाग आहे ना, कधीतरी हर्षददादा आणि तुम्हा लोकांना आपल्या टीमला, खरोखर ग्रेट टीम आपल्याकडे आहे. त्यांना मी विनंती करेन की पालकत्व या विषयावर तुम्ही त्या मुलांच्या म्हणजे ते म्हणतात ना की बॉर्न लेवल पासूनच तुम्ही त्यांना कसं घडवायचं ह्याच्यावर काही ट्रिक्स आहेत ना, त्याच्यावर पण काम करायला सुरुवात करा. ममताताई वगैरे सगळे तुम्ही लोक एक्सपर्ट आहात. हा, खूप सुंदररित्या तुम्ही ते हे कराल. आज अल्पाताईने, विनीत दादाने किती सुंदर पॉईंट मांडले. म्हणजे सगळ्यांनी, आता मी नाव घ्यायला, आता आपले ऋषीदादा आहेत किंवा पूर्वताई आहेत, किंवा योगेश दादा आहेत, दिदी आहेत, आपल्या ज्योतिर्मय दिदी आहेत, सगळ्यांनी सुंदर. ध्रुवी दादा खूप सुंदर, म्हणजे एक तरुण प्रतिनिधी खूप सुंदररित्या त्यांनी ते, मला प्राऊड फील आहे की आपल्याकडे खतरनाक टीम आहे. अल्लाह तिची डिव्हाइन वर पण काम करते, स्पिरिच्युअल वर पण काम करते आणि एका एज्युकेशन नेटमध्ये पण सुंदररित्या ती आज काम करते. म्हणजे ह्यालाच म्हणतात खरी नाथोपासना. अल्लाह, म्हणजे नुसतेच अभंग नाही आहेत किंवा नुसतंच काही आपल्याला हे आध्यात्मिक स्त्रोत नाही आहेत, तर आयुष्याचा आनंद घडवणारा हा जो ऊर्जेचा स्त्रोत आहे ना, तो तुम्ही नाथोपासनेतून आणि आपल्या ह्या शक्तीपीठातून निर्माण करताय. ह्याच्यासाठी मला प्राऊड फील आहे आपल्याबद्दल. मी कोणाचं नाव घ्यायला विसरलो असेल तर राग मानू नका. अल्लाह, खूप सुंदररित्या तुम्ही हे केलंय. डॉक्टर सुष्मिताताईंनी पण खूप छान पॉइंट्स त्या ठिकाणी सेट केलेत. या ठिकाणी बघा, लक्षात घ्या की तेच मी तुम्हाला म्हटलं की त्या दिवशी मात्र कुठे त्यांना पाया पडायला हे करू नका. त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की निघताना त्यांचे आई वडील किंवा घरातले आजी आजोबा असतील तर त्यांना जरूर पाया पडा आणि मग निघा.
आला तर बस, बाकी काहीच गडबड करू नका. कुठल्याच बिल्डिंग मध्ये नको, कुठल्या गुरूंकडे पाठवायचं नाही, काही गडबड करायची नाही. त्याच्या अगोदर सगळं ते काम त्यांच्यासाठी करायचं. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, काही जण असाही प्रयोग करतील की आळंदीला त्या बिचारांना मारून मोटकून घेऊन येतील. आलं ना, चल तिकडे तुला चमत्कार दाखवतो. त्या गुरूंचा हात लागला ना की सगळं तुझं काय ए टू झेड तुला सगळं येणार. अरे असं कधी करू नका. ते ब्लाइंड फेथला विद्यार्थी तुम्ही मग त्या ठिकाणी सिद्ध करता. त्यांच्यासाठी जे काय लावायचं आहे ना ऊर्जा, ते आम्ही इथून त्यांच्यासाठी आशीर्वादाचं हे मागतोच आहोत. त्यांना आयुष्यभर ते आशीर्वाद पुरावेत म्हणून. फक्त एवढंच आहे की कधीतरी वाटलं तर माऊलीच्या दर्शनाला त्यांना नंतर आणा. 10वी-12वीची परीक्षा होऊ दे, नंतर त्यांना आणा. आता मात्र त्याच्यासाठी वेळ घालवू नका. कारण तसेही पालक काही मी मला अनुभव येण्याच्या अगोदर मी सांगतोय, तसेही पालक त्या रेडी पोझिशनमध्ये असतील. नाही तिकडे आळंदीला गेलास ना, त्यांचा हात लागला ना की लगेच काहीतरी चमत्कार होतो. तर त्यातलं काहीच गडबड करू नका. मी कुठलाच ब्लाइंड फेथमध्ये जगणारा माणूस नाहीये स्वतः. आलं, त्यामुळे मी तुम्हाला कुठल्या विद्यार्थ्यांना हे नुकसान, कारण का तुमचे 7,000-8,000 रुपये एक तर प्रवासाला फुकट जाणार. त्याच्यात मला वाटते नाही म्हटलं तरी 14 तास तुमचे परत गेले त्या प्रवासात. तर त्याच्यात वेगळा काही विषय नाहीये. मी माझ्या ज्या हृदयाच्या भावना आहेत ना, शुभेच्छा आहेत, त्या नक्कीच तुमच्यासाठी आम्ही हे करू. पूर्ण आमचा परिवार, गुरुपरिवार आणि सगळा हा शक्तीपीठ परिवार तुमच्या सोबतच आहे. त्यामुळे कुठल्याच ब्लाइंड फेथला मुलांना टॅकल करू नका त्या बाबतीत. दुसरी गोष्ट, त्या दिवशी बऱ्याचशा असं असं होतं की त्या दिवशी सतत फोनची घंटा चालू असते. अगोदर नातेवाईकांना का आठवत नाही मला समजत नाही. राग म्हणू नका. तुम्ही कोणाचे नातेवाईक असाल तर त्या दिवशी नका पिडू त्या मुलांना किंवा नका त्रास देऊ. अजिबात त्रास देऊ नका. त्याच्या अगोदर आहेत ना एवढे दिवस. त्याच दिवशी ते बरोबर ती डेट शोधतात आणि ते मुलांना पकडतात. कुठे आहे तो, त्याला शुभेच्छा द्यायच्या, कुठे आहे तो शुभेच्छा द्यायच्या. तसं गडबड करू नका. माझी नम्र विनंती राहील. तुम्ही पण एक पालक आहात किंवा तुम्ही पण एक नातेवाईक आहात. तर अगोदरच सगळ्यांना आता 2 महिने आहेत ना आपल्याकडे, त्या 2 महिन्यात अगोदरच सगळ्यांना आपण पण ते आपल्यामध्ये बदल करूया. आलं लक्षात ना. मग तो ज्याला रागवायचं तो रागवू देत, पण त्या मुलाचं नुकसान करू नका बिचारायचं. कारण का त्याच्यासाठी त्याचे एक 2-2, 2-3, 3-3 मिनिटं तो परत हे करणार ना. आलं नाही, आणि परत तुमच्या मनात असणार नाही नाही, ते मावशीचा फोन आला तो उचललाच नाही. बरोबर आहे, म्हणून आता तुला कमी मार्क मिळणार. त्या गुरूंचा फोन आला म्हणून तू उचललाच नाही. तर तसं नाही करायचं. अगोदरच काय ते होऊन जाऊ दे त्यांना. ठीक आहे. त्यामुळे ब्लेसिंग जे आहेत ना त्यांना अगोदरच द्या. कारण का मी तुम्हाला परत उदाहरण दिलं ना की सचिनला जर त्या दिवशी तो फोन उचलत राहिला तर किंवा आता जे तुमचे क्रिकेटर आहेत, आम्ही फक्त सचिनचं नाव घेतो कारण का ते एक हे म्हणून तुमच्यासाठी. तर त्यामुळे आयडियल पर्सनॅलिटी म्हणून. पण त्या दिवशी सतत फोन बिन घेणं, काय गडबड करायची नाही. पूर्ण फोकस करायचा. तो आपल्याला सुंदर विनिंग पॉईंट घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हा एक भाग लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला म्हणेन की त्यातल्या जमलं तर माझी विनंती असेल योगेश दादा, ज्योतिर्मयी दीदी, सागर दादा आणि आपल्या ऋषी दादांना की जर एक आपला ओमचा जो ब्ल्यू पिक्चर आहे ना, ते खूप सुंदर मिरेक्युलस काम करतं. आलं ना. फक्त ते छोटंसं मुलांना ऑनलाईन तुम्ही गुरुस्पर्शाला आणा. मग ती मुलं तिथे प्रिंट काढतील आणि अगदी छोट्या स्वरूपात जरी हे केलं ना, असं काही नाही की A4 साईज पाहिजे वगैरे, असं काही नाही. तुम्हाला A4 साईजची कट साईज जी आहे ना छोटी, ती पण ठेवलीत. अगदी छोटी साईज ठेवलीत ना, म्हणजे मॅच बॉक्स टाईप जरी साईज ठेवली आणि ती जरी लावली पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला, आणि त्याच्याकडे मात्र एक आहे की नुसती लावून उपयोग नाही. तर तुम्ही आय व्ह्यूच्या लेवलला लावा. बसल्यानंतर जरी पकडलात आय व्ह्यू लेवल, म्हणजे तुम्ही सहज नजर टाकल्यानंतर ते दिसेल. किंवा तुम्ही आपल्या ह्याच्या वेळेस उभं राहिला तरी त्या आय व्ह्यू लेवल फक्त उत्तर किंवा पूर्व दिशेला तो लावा. आणि जमेल तसं त्या ठिकाणी बघून ना एक तरी श्वास घ्या. दिवसातून 1-2दा तरी सहजतेने बघा. आलं लक्षात ना. तर तुम्हाला खूप चांगलं काम करेल ते तुमच्यासाठी. ओमचं जे ब्ल्यू वलय ते दीदींनी मला वाटते काढलंय. आपल्या ज्योतिर्मय दीदींनी ते खूप चांगल्या रीतीने ते सर्कल हे केलेले आहेत. तर दीदींना विनंती असेल की तुम्ही ते आपल्या विद्यार्थ्यांना हे करा. मग विद्यार्थी प्रिंट करून ते हे करून देतील आणि त्यांच्याकडे लावतील. ते खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मला आपलं जो बसण्याचं जे पोझिशन आहे ते खूप मॅटर करतं. तर आता फक्त एवढंच आहे की एक्झाम हॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणी दिशा शोधू नका. आता पूर्व दिशेला मी बसलोय डोकं करून की दक्षिणेला बसलोय, तिकडे त्या दिशा तुमचं काम नाही करणार आहेत. म्हणजे हा थोडासा गमतीचा भाग वाटला तरी, नाही तर काय काय पालक पण एवढे हुशार असतात की अगोदर सांगतील की ते दक्षिणेला तोंड, काय सूर्य कुठे उगवलं ते बघ. आता ते लफडं तिथे नाही करायचं. फक्त तुमचं घर ही तुमची दिशेचं माध्यम आहे. तुमचा उंबरठ्याच्या आत तुमच्या दिशा साधा. आलं ना. बाकी तुम्ही असं करता ट्रॅव्हल करताना गाडी कुठल्या दिशेला चालली आहे, नाही नाही ह्या दिशेला नाही मी चालवणार, दक्षिण दिशेला मला नाही चालवायची, असं कधी करतो आपण? बरोबर आहे. आपण ती गाडी पूर्व असेल उत्तर असेल, आपल्याला लवकर पोहोचायचंय एवढंच. नाहीतर काय काय पालक ते एवढ्या टॉप लेवलचे बघितलेले आहेत की ते दक्षिण दिशेला तुला सीट मिळाली की अरे बाबा मिळालंय बसायला ते बघ. आलं ठीक आहे. तर त्यामुळे हा थोडा फनी पॉइंट आहे. पण घरी बसताना मात्र त्याची दिशा बघा. घरी बसताना जर शक्य झालं ना तर नॉर्थला त्याचं तोंड राहील, फेस राहील बाळाचा, किंवा
ईस्टला राहील असं बघा. हा ठीक आहे. त्यातल्या त्यात बेडवर बसून चुकूनही अभ्यासाला देऊ नका. चुकूनही, मी सांगतो तुम्हाला, चुकूनही. कधीच हे करू नका. बेडवर बसून चुकूनही अभ्यास करायला त्यांना देऊ नका. माझी नम्र विनंती राहील की घर किती छोटं असलं, कारण तुम्हाला माहिती नसेल, माझ्याकडे बाथरूम साईजचे, आपल्या म्हणतो ना बाथरूम साईज, म्हणजे 40 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहिलेले विद्यार्थी, आज मी तुम्हाला, कधी माझ्यावरती फाईल नाहीये, तो तुमच्या मुंबई झोन मधनं पहिला आलाय. मुंबई झोन मधनं पहिला आलाय. ज्यावेळी मुंबईच्या महापौर साहेबांनी त्याला बोलवलं, त्या स्टुडंटला, आलं ना, तर त्या स्टुडंटने आपल्या त्या महापौर साहेबांनी त्यांना, त्यावेळेस मला वाटते सुरेश प्रभू महापौर साहेब होते, आणि त्याला बोलवलं स्टुडंटला, तर त्याला विचारलं की बाबा तुझ्यासाठी आयडियल कोण आहे. तर त्याने प्राऊड फील आपल्या सगळ्यांसाठी आहे की एका समोर बसलेल्या माणसाचं नाव घेतलं. आलं ना, म्हणजे तुमच्या समोर बसलेल्या माणसाचं नाव घेतलंय, की ज्याला 40 स्क्वेअर फीट मध्ये ते दादा अभ्यास करत होते. आलं ना, आणि त्यांना फक्त मी मोटिवेट करत होतो की नाही, तुझ्याकडून ते होणार, पुढे जायचंय. तुम्ही लिटरली, माहिती नाही, म्हणजे आता सॉरी तुमचा वेळ घेतोय बाळांनो, तुम्हाला तुमचे आई वडील खूप बॅकबोन आहेत, सपोर्ट करतात. त्याचे वडील जे होते ना, त्या वडिलांनी स्वतःचं स्वप्न उद्ध्वस्त झालेलं म्हणून त्याची वया पुस्तकं ते फाडून टाकायचे. वया पुस्तकं फाडून टाकायचे. इतक्या लेवलला त्याने तो त्रास, छळ सहन केलेला आहे. त्याच्यानंतर त्या बाळाला मी स्वतः, मी म्हटलेलं की आमचे ऑफिस छोटे होते, पण त्याच्यामध्ये म्हटलं "बाबा, त्याला कुठेतरी त्याची व्यवस्था करू." आला. मग त्याच्यानंतर त्याची ती व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यानंतर पण मला भोगावे लागले काही परिणाम, की त्याच्या वडिलांनी वेगळे आरोप माझ्यावर केले, की माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी वेगळं हे करायचंय, आणि मग 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 ते, म्हणजे तो भाग वेगळा आहे. पण काही वेळेस काही गोष्टी मायनस असतात, त्या आपण मायनस करायच्या. आपल्याला चांगलं करायचं, चांगलं. पण आज तोच दादा आहे, तो खूप सुंदररित्या त्याची प्रगती साधलेली आहे त्याने. आलं ना. पण एक लक्षात ठेवा, आणि मी तुम्हाला अगदी आपल्या टीमला, मी टीम बद्दल मी प्राऊड फील करतोय, की तुमचे हे कोणीच नाहीयेत नातेवाईक, तसं पाहिलं तर. आलं लक्षात. म्हणजे त्या अल्पाताईचं इथे कोण लागत नाही, त्या विनिताचं कोण लागत नाही, किंवा ऋषयाचं कोण लागत, पण नात्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हृदयाचं नातं यांच्याशी जोडलंय ना, हेच फार फार मोठं आहे. आणि ते ह्या विद्यार्थ्यांनी पण समजायचं की आपली जबाबदारी आहे, की पुढे काळाच्या ओघात आपण मोठे होणार आहोत. तेव्हा स्वयंशक्तीपीठाचा हा जो स्टँड बाय मोड आहे ना, त्याला आपल्याला अधिक फुलवायचा आहे. कारण का आता डिजिटलमध्ये तुम्ही अधिक काम करणार, किंवा ह्या दुनियेमध्ये ना, तर तेव्हा तुम्हाला ही वाट जी आहे ना, ती अधिक मोठी करायची, सक्षम करायची पुढच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे पुढच्या येणाऱ्या स्टुडंटसाठी, कारण तेही आपलेच मानायचे, आणि त्यांना घडवायचं पण काम आपलं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी पण आता हे बघा, इथे सगळे ताकद लावतात. सागरदाचं कोण नातेवाईक आहे काही ते नाहीये, किंवा आपल्या ममताताईंचं नाहीये, अल्लाह ना, पण किंवा ज्योतिर्मयीताईंचं नाही, पण ते सगळेजण आपण एक ऊर्जा लावतो ना, ती ऊर्जा फार महत्वाचं मॅटर करते. आणि युनिव्हर्स आपल्याला खूप सुंदररित्या त्याचा बॅक रिटर्न्स देते. अल्लाह ना, बरोबर, खूप बॅक रिटर्न्स करते युनिव्हर्स. आपल्यासाठी सतत काम करायचं, की तुम्ही दुसऱ्यासाठी काम करताय ना चांगलं, तर युनिव्हर्स तुमच्यासाठी अगदी लाखो पटीने काम करायला सुरुवात करते. हा मात्र रूल आहे, थंब रूल आहे तो. अल्लाह ना, ठीक आहे. या ठिकाणी फक्त एक लक्षात ठेवा, दुसरा भाग, की खूप सुंदर मगाशी एक मुद्दा आला, की आनंदी वातावरण घरात फार महत्वाचं आहे. हिरवीच्या दिवशीचे विषय बाजूला टाकून द्या. आनंदी वातावरण फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ते बाबी फार महत्वाच्या आहेत. हर्षित दादाने एक माझा पॉईंट होता, पण सुंदररित्या मांडला, हाताळला, की कधीतरी काय असतं, की वाढदिवस, लग्न, ते धार्मिक कार्यक्रम वगैरे सगळे असतंय, ते आयुष्यभर करायचे नंतर पुढे. काही प्रॉब्लेम नाही. कोण रागवायला बसलं, बरं करून रागवत असेल तर त्याला ते रागवतच राहू देत. तुम्ही मात्र मुलांचं ते नुकसान करू नका, अजिबात करू नका. आला नंतर सगळेजण त्याचा, एकदा कीर्तीचा स्तंभ मोठा झाला ना, की त्यासाठी नंतर हे करणार आहेत, त्याला क्लॅप देणार आहेत. पण आता मात्र तुम्ही त्या ह्याने गडबड करू नका. त्यांना त्यांच्या फोकसवर हे फोकस करू देत, आणि ते पुढे जाऊ देत. खूप सुंदर राहणार ते. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे तुमची जी पुस्तकं जी आहेत ना, खरं तर मी काही अशी घरं बघितलीत, की ती एवढी क्लीन अँड नीट असतात, सुंदर, पण त्याचबरोबर घर क्लीन अँड नीट राहू देत, अल्लाह ना, त्या ठिकाणी बाकीचा फापड पसारा दूर होऊ देत. परंतु तुमच्या घरात मूल शिकतंय, हे जे आहे ना लक्षण, तर त्या मुलाची पुस्तकं बिस्तकं ते प्रेझेंट होणं फार गरजेचं आहे. बरेच पालक काय करतात, की ते एवढं सगळं क्लीन अँड नीट असतं, की त्याचं समजावत नाही, की हा पोरगं शिकतंय की नाही शिकत आहे. आलं ना? तर त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, त्याची पुस्तकं त्याला छानपैकी रचून ठेवू देत, काही प्रॉब्लेम नाही. कारण ते समोर असल्याशिवाय नाही चालणार ते. आलं ना? समोर ते जोपर्यंत प्रेझेंट होत नाही ना, तोपर्यंत ते होणार नाही त्याच्याकडून. आलं ना? ते कपाट उघडून तो काढणार, पण त्याच्यात ते ठेवणार, परत त्याची लिंक लागली तर लागली, नाही तर हाय मोबाईल त्याच्यासमोर. म्हणून मगाशी अल्पताईने फार सुंदर पॉईंट म्हणला, की आमच्या वेळेस मोबाईल नव्हता. आला, खूप सुंदर जग होतं ते. आलं ना, पण आता तुमच्याबरोबर तो आहे, तर त्याची मदत घ्या. परंतु त्या मदतीच्या नादाला लागून स्वतःला कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाऊ नका. नाहीतर तुम्ही काय म्हणाल, की इथे त्या
आपल्या या स्वयंशक्ती पीठात सगळ्यांनी सांगितलं की मदत घ्यायचं मोबाईलचं, तर तसं नाहीये. तो आत्ता मात्र तो वेळ नाही तुम्हाला जास्त डिजिटलला त्याला हात घालत बसणं. ऋषी पण सुंदर सांगितलं की त्या डिजिटल सिस्टमचा तुम्ही उपयोग चांगला करून घेतलेला आहे ना, बस आता जास्त त्याच्यात डीप जाऊ नका. खूप सुंदर तुमचा हा भाग साधला जाईल. आणि मी मगाशी परत सांगितलेला आहे, तो मुद्दा परत घेतोय की पालकांनी अजिबात त्यांचं कंपेअरिंग करू नका. म्हणजे मुलांचं कंपेअरिंग करू नका, कारण का प्रत्येकाचं एक वेगळं वलय, प्रत्येकाची एक बॉडी लँग्वेज वेगळी आहे. प्रत्येकाचं आयुर्वेदिक जर आपण परिमाण काढलं तर डॉक्टर दिदी पण आपण हजर आहे, डॉक्टर सुष्मिताई. तर प्रत्येकाचं वात पित्त कफ हा बॉडीचा भाग आहे. अल्ला ओके. फक्त एवढंच की मुलांनी दुपारच्या त्यावेळेस जी एक्झामचा टाइम आहे, म्हणजे योगेश दादांनी पण सुंदर मुद्दे हाताळले की पुरवत आहे की दुपारचा तो जो एक्झामचा जो टाइम पिरियड आहे ना, त्यावेळेस मात्र झोप घेणं टाळून टाका. मग आता त्याचा तो भाग आहे ना, तो आता अवॉइडच करा. नाहीतर त्यावेळेस नेमकं तुम्हाला त्या सिस्टीमला तो एक काम सुरू होईल. तर तसं नका करू. हां, ठीक आहे. नंतर तर दुसरी गोष्ट, हे सगळं असताना सुद्धा स्वतःला एन्जॉय करणं मात्र विसरू नका. हा स्वतःचा जो थोडासा एन्जॉयिंग पार्ट आहे ना तुमचा, तो मात्र मारू नका. अल्लाचा नाही तर नुसताच तो म्हणतात ना, की 22 तास त्याला बांधून ठेवायचं, तर तसं करू नका. आणि त्याच्यावर ते तसं न करता थोडंसं त्याला प्रत्येक विद्यार्थ्याने स्टुडंटने अर्धा तास तरी आपल्यासाठी ठेवायचं, की कमीत कमी एखाद्या ग्राउंडला फेरी मारून येणं म्हणा, किंवा खाली चालून येणं म्हणा, किंवा काय ते जे तुम्हाला योग्य वाटेल ते. पण ह्याचा अर्थ असा नाही की सायकल काढली आणि कुठेही फिरायला गेला, आला तर तसलं काय करत बसू नका. कारण आता कसं आहे, वेळ फार महत्वाचा आहे आणि तुमच्यासाठी तो टाइम झोन फार महत्वाचा मॅटर करतो. आला ना. त्याच्यानंतर अजून एक थोडीसं एक स्पिरिच्युअल टेक्निक मी देतोय तुम्हाला. जर तुमचा विश्वास असेल तर जरूर फॉलो करा, कारण खूप सुंदर रिझल्ट आपल्याकडे आहेत. एक मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला एकदा म्हणून हे करतो. तुम्हाला बऱ्याच जणांना तो माहिती पण असेल. बऱ्याच जणांनी तो अप्लाय पण केलाय. तो मंत्र जो आहे, तो मंत्र हा आहे की ओम ह्रीम ग्रीम ह्रीम. हा मंत्र आहे. मला वाटते तुम्ही मंत्र ना तुम्हाला ह्याच्यावर देतोय, इथे आपल्याला बघा, हा मंत्र जो आहे ना, तो हा मंत्र इथे देतोय. तो मंत्र काय करायला माहितीये, तुम्ही लाल पेनने तुम्ही काय करायला माहितीये, लिहा. आलं ना, छोट्या स्वरूपात फॉर्म मध्ये लिहिला त्याचा, असं काय मोठे मिठे लिहून काढू नका, भिंती रंगवू नका. तुमच्यासाठी काम करणार तो. आणि तो पूर्व दिशेला किंवा तुमच्या उत्तर दिशेला तो समोर लावून ठेवा. आलं ना, आय व्ह्यू मध्ये. हे बघा, मला वाटते कोण मंत्र दाखवते का? नाही, ठीक आहे. तर ओम ह्रीम ग्रीम. हा, तर बघा, लिहिलंय. हा, तो मंत्र दादा दाखवतात मला वाटते. मी इथे ब्ल्यू पेनने लिहिलंय, पण तुम्ही मात्र लाल पेनने तो लिहा आणि तो त्या ठिकाणी हे करा, तुमच्या भिंतीला लावून टाका तो. हा, ठीक आहे. आणि फक्त दिवसातून न मोजता म्हणा. ह्याच्या काय माळ जपत राहू नका. उगाच त्याच्यासाठी वेळ घालवू नका. मी तुम्हाला कुठेही ह्याच्यात अडकवणार नाही. तर तुमच्या आवडीने तो म्हणा. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने काम सुरू करा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, फक्त अजून एक स्पिरिच्युअल टेक्निक थोडीशी सांगतोय, जर जमलं असतं लक्षात घ्या. जमलं तर एखादी ग्रीन बॉटल जी आहे ना, ती ग्रीन बॉटल जवळ ठेवून द्या. समजा आता तुम्ही काचेची बॉटल आता वापरू शकत नाही आपण, तर आता थोडं पण प्लॅस्टिक मध्ये पण घेऊ शकता, पण चांगली क्वालिटी घ्या. किंवा स्टीलची बॉटल असेल ना, तर अधिकच चांगलं. पण त्याच्या खाली मग काय कराल, ग्रीन कलरचा कपडा ठेवून द्या. स्टीलचं बॉटल असेल ना, किंवा कॉपर बॉटल असेल, तर मग ते स्टीलचा बॉटल असेल तर, कारण का प्लास्टिक आपण थोडं तर अवॉइड करत चाललो. पण आमचा नाईलाज आहे, कारण आम्हाला कुठेही फिरावं लागते. अल्ला ना, त्यामुळे आमच्या आता कामामध्ये आम्ही असो, पण त्यातल्या आम्ही ग्रीन कलरचं हे अप्लाय करतो, त्या बॉटल्स अप्लाय करतो. अल्ला, ठीक आहे. पण त्या सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि त्या 3-4 महिन्याने आम्ही डिस्ट्रॉय करतो. काय काय जण तर 3-3, 4-4 वर्ष ती बॉटल वापरत बसतात. तसं नका करू. तर ते प्लास्टिक शेवटी हानिकारकच आहे. पण तुम्ही त्या पद्धतीने हे करा तुमच्यासाठी. अल्ला ना. हा, मात्र चुकूनही प्रत्येकाने आता ही टीप लिहून ठेवा, म्हणजे आणि अप्लाय करा. चुकूनही फ्रीजचं पाणी कधीच पिऊ नका. प्लीज, माझी विनम्र विनंती आहे. हा, फ्रीजचं पाणी किंवा चिल्ड वॉटर म्हणतात ना, ते नका पिऊ. कारण का त्याने एकतर तुमचा 2 गोष्टी आहेत. एकतर तुमच्या मेमरीवर ते काम जास्त लेवलला त्रासदायक करतं. आणि जोपर्यंत तुम्हाला परत ते स्टील आपलं काय ते चिल्ड वॉटर मिळत नाही, तोपर्यंत मेमरी तुम्हाला बूस्ट व्हायला तयार होत नाही. आलं ना? त्यामुळे ते चिल्ड वॉटर किंवा ते थंड पिणं, म्हणजे ड्रिंक्स वगैरे, काय ते कोल्ड ड्रिंक्स थंड पिणं वगैरे, तर ते टाळा. तर त्याच्याऐवजी नॉर्मल तुमच्यासाठी बेस्ट टू बेस्ट मी सांगेन तुम्हाला, की आवळा सरबत बेस्ट आहे. एकदम आवळा सरबत. पण तो अगोदरच ब्रँड तुम्ही चेक करून घ्या, कुठला तुम्हाला योग्य आहे. हा, सगळ्यात टॉप आहे आवळा सरबत. त्या आवळा सरबत मध्ये जिरा वगैरे हे करून जरा थोडंसं हे केलं ना, तर एकदम टॉप आहे.
अल्ला, कारण का त्या सीझन मध्ये तुमचा एक्झामचा जो पिरियड आहे ना, आता जो सुरू होणार ना एक्झाम पिरियड, तर त्यावेळेस नक्कीच थोडासा गरमा चालू झालेला असतो. भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने त्याचा का नाही लक्ष घेतलंय मला समजत नाही. खरं तर हा पिरियड जो आहे ना, तो खरं तर तुमच्या ह्याच्यासाठी फार हे आहे तसं पाहिलं तर. पण तरी पण तुम्हाला त्याच्यावर काम करायचं, कारण प्रत्येक जण त्याच्यातून गेलाय. आता कोणी विरोध नाही करायचा आपल्याला. बरोबर आहे. पण त्यावेळेस नाही म्हटलं तरी गरमा सुरू झालेला असतो थोडा. आलं लक्षात ना. तर तो एक भाग आहे, पण आता त्याला एक्सक्यूज नाही आपल्याकडे. तर तुम्ही आतापासूनच काय करा, तर थोडासा आवळा बेटर आहे तुमच्यासाठी. आणि आवळा नाही मिळाला तर मग कोकम सरबत. अल्ला हे काम करा. ते बाकीचे ड्रिंक्स जे आहेत ना, कोल्ड ड्रिंक्स अजिबात घेऊ नका. आणि तेही नाही मिळालं तर तुम्हाला थोडंसं परवडणार नाही कधी मे बी, परंतु मग आपलं ते खोबरं असलेले नारळ पाणी ते अधूनमधून तुम्ही ट्राय करा. खूप सुंदररित्या हे तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी अधिक काम करतील. आणि त्याच्यात पण जर जमलंच तर मग घरगुती तयार झालेलं ताक. हा हे चौथा भाग मी तुम्हाला म्हटलं, कारण का ते शरीरात तुम्हाला बॅलन्स करायला फार घटक हे चांगले पडतात. आणि खूप सुंदररित्या तुमची मेमरी बूस्ट करतं. आणि त्याच्यात अजून एक फक्त प्रयोग सांगेन, थोडासा वेळ झाला माफ करा मला, फक्त एक अर्धा मिनिट घेतोय. त्यातल्या जमलं ना, तर पंचामृत नावाचं जे टेक्निक आहे ना, पंचामृत, ते जर तुम्हाला प्रॉपर बनवता आलं आणि जर त्याच्यात गुळ जो आहे ना, तो अगदी गावठी गुळ घालता आला ना तुम्हाला, आणि मुलांना देता आला ना, तर एवढं मेमरी बुस्टर आहे. आणि सुपर लेवलला डिप्रेशन आउट करायला ते काम करतं. आलं ना. म्हणून पूजेमध्ये ते वापरलं तर हमखास. पण मी तर म्हणेन की ते तुमच्या मुलांना आठवड्यातून 2-3दा तुम्ही घ्याच बाळांनो. आला तुमच्यासाठी. ते मग बाकीचे बाजारातले ब्रँड ते म्हणतात ना, की मग काही काही वेळेस आम्हाला पण लोक विचारतात की कुठली औषधं घेऊ याला. अरे म्हटलं औषधं घ्यायची गरज नाही, आपल्यासाठी फार मोठं काम करणार आहे. हा पंचामृत नावाची गोष्ट. हा म्हणजे दूध, दही, तूप. म्हणजे जर गाईचं तूप मिळालं तर ते गाईचंच वापरा. ते ह्याचं नका वापरू, आपल्या म्हशीचं नका वापरू, तर गाईचं तूप वापरा. तर दूध, दही, तूप, मध आणि साखरेच्या ऐवजी गुळ घाला. हा, तो करून बघा तो प्रयोग. खूप सुंदर काम करेल. त्याच्यात जमलं तर एखादं तुळशीपत्र. हा, तर एवढं हे करून ते वाटीभर जरी छोटे दिलात ना, आणि जर त्याला आवडत असेल तर ते जरूर द्या. माझ्याकडे खूप छान रीतीने त्यांची मेमरी बूस्ट झालेले माझ्याकडे रिझल्ट आहेत. आणि त्यातले जमलं तर अजून एक थोडंसं खर्चिक गोष्ट सांगतोय. जमलं तर केळीच्या पानात त्यांना अधूनमधून का होईना आठवड्यातून 2दा जेवणाचा सराव ठेवा. हे लिहूनच ठेवा द्या. आणि मला वाटते ममताताई, विनीत दादा, तुमच्या सारख्या सिनियर, सुपर सिनियर, आपलं हर्षद दादा, की हे जे पॉईंट्स आहेत ना, किंवा ऋषी दादा, हे पॉईंट्स आता लाईफ टाईम लिहून ठेवून द्या. हे लाईफ टाईम पुढची 500 वर्ष पण काम करणार आहेत. एवढे हे बेसिक आणि म्हणतात ना आपण त्याला, की वर्कआउट ट्रेनिंग आहे. तर त्यामुळे आता इथे संतोष दादांनी लिहिलेलं आहे की सगळेजण तुम्ही आज खूप वेळात वेळ काढून मार्गदर्शन करताय, कारण का ही सगळी आपली टीम आहे. आला ना. आणि सगळी इंडिया विन टीम आहे. आला, भारताचं नाव लौकिक सिद्ध करणारी टीम आहे. आणि तुम्ही बाळांनो जो अभ्यास करतात ना, त्याच्यात पहिला तुमचा एक छोटासा गोल का होईना, मी असं म्हणेन की मोठा पाय खरं तर, पण तो छोटासा गोल काय, की मी भारताचं नाव मोठं व्हायला माझा जो काही योगदान आहे ते मी करणार आहे. माझं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते भारताच्या नावासाठी मी करणार आहे. भारत मातेचं नाव माझ्याकडून मोठं व्हायला पाहिजे, तो माझं माझं काही काम आहे, माझं काही त्याच्यासाठी डेडिकेशन आहे. ते ते आपल्याला करायचं आहे. अल्ला ना, ते ह्याच्यातून घडणार आहे, तुमच्या अभ्यासातून घडणार आहे. त्यामुळे तुमचा भाग खूप सुंदर रीतीने तुम्ही जाणार पुढे. मात्र पालकांनी एक लक्षात ठेवा, जर तुमची अपेक्षा आहे की मुलांचे 92% मिळाले पाहिजेत, 94 मिळाले पाहिजेत. मी काही वेळेस पालक असे बघितले आहेत की 94 तुमची अपेक्षा आहे, त्यांनी 93.87 काढलेत, तरी सुद्धा पालक डिप्रेशन मध्ये गेले मी बघितलेले आहेत. अरे कोणाला तोंड दाखवून काय करू रे बाबा, तू काय केलंस, तुला ती क्रॉस करायला सांगितलं. अरे बाबा किती काय काय कुठला त्याचा जीव घ्यायचा त्या पोराचा. अल्ला ना, त्याचं आयुष्य पुढे पडलंय ना, तो पुढे जाणार आहे. अल्ला ना, म्हणजे एवढे पालक बघितलेत की 1%ला पण ते इकडे तिकडे करतात. अल्ला, तर तसं नका करू मुलांना. त्या पद्धतीने त्यांचं बांधून ठेवू नका. अल्ला ना, मी दुर्वेशदादा, ऋषीदादा यांच्या पालकांचं खरोखर कौतुक करतो की त्यांनी सुंदररित्या त्या पद्धतीने त्यांचे जे आई वडील आहेत त्यांनी त्या पद्धतीने मुलांना घडवलेलं आहे की ते सुंदररित्या ते त्या पद्धतीने त्यांचा टार्गेट आहे तो दिसतो. अल्ला ना, तर तो एक भाग लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांना माझी नम्र विनंती आहे की समजा एखादा मूल IAS झालं किंवा एखादं मूल डॉक्टर झालं की दुसऱ्या पालकाला असं वाटतं की माझ्या मुलाने ते डॉक्टरच बनलं पाहिजे. तर तशी मात्र एकदम वेगळी इच्छा जी आहे तशी नका करू, कारण का मुलाच्या एकंदरीत एनर्जीवर ते हार्म होईल. आलं ना. तुमच्या क्रेडिटसाठी मुलाचा जीव घेऊ नका, मी असं म्हणेन. पण त्याची खरोखर इच्छा आहे ना, त्याला डॉक्टर व्हायचं, तर त्याला जरूर घडवा. पण त्याला मारून मुटकून जर तुम्ही करायला लागलात ना, तर आयुष्यात पुढे मी असे डॉक्टर बघितले की ते नावाला डॉक्टर म्हणून लावतात, पण आतून कोसळलेले असतात.
खरं का मी निगेटिव्ह पॉईंट नाही बोलत आहे, पण कदाचित मी माझ्या लाईफमध्ये भरपूर बघितले की ते काय करतात, डॉक्टर म्हणून लावतात, पण नंतर त्यांचा आतला कानोसा घेतला ना की ते म्हणतात नाही ह्याच्यात काही दम नाही, आपल्याला काय ह्याच्यात करायचंच नव्हतं. मला म्युझिशियन व्हायचं होतं, मला तर अमुकच काहीतरी वेगळं करायचं होतं. आला असं म्हणतात का आतून ते म्हणतात नाही माझ्या आजोबाने सांगितलेलं डॉक्टर व्हायला पाहिजे, नाही तर तुझं काय खरं नाही. वडिलांनी सांगितलं नाही डॉक्टर झालं तर मी जीव देईन. माझ्याकडे आहेत असे मॅटर, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. कारण पण असं मुलांचा कधीच जीव घेऊ नका. तुमचं तुम्ही फक्त एकच आहात की त्यांना जन्म दिला. हा तो तुम्ही त्यांचे मालक बनू नका, तुम्ही जे पालक आहात एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही मालक बनायला जाता आणि सगळी त्याची लाईफ लाईन क्रॅश करून टाकता. म्हणून कदाचित काही पालकांना माझे विचार आवडणार नाहीत, पण डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम माझ्या गुरु, त्या मला बोलायला लावायच्या. आणि त्या कोण होत्या, साधे साधे व्यक्ती नाही बाळांनो, गुगलला जाऊन सर्च करा. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून ज्यांनी खरोखर नावलौकिक प्राप्त केलं. जेव्हा मॅडम बोलायचे त्याच्यानंतर पुढची काही 7-8 मिनिटं माझ्यासाठी असायची. मॅडमसाठी म्हणजे मॅडम 1.5-2 तास बोलल्या तर माझ्यासाठी 7-8 मिनिटं असायची आणि असा तो इतिहास बनत जायचा. म्हणजे एवढ्या पद्धतीने मला मॅडमनी खूप संधी दिलेली आहे. तर त्याच्यामुळे एक लक्षात ठेवू की आपण मुलांचे मालक नाही आहोत, आपण त्यांचे पालक आहोत आणि फक्त तेवढ्या जबाबदारी आपण केलं तर मुलं खूप छान रीतीने त्यांचा इतिहास घडवणार आहेत. काही चिंता करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी अनेक पालकांमध्ये बघितलेलं आहे की इतर त्यांच्या काही ते म्हणतात नातेवाईकांचं टेन्शन त्यांना भरपूर असतं, की काकाचा मुलगा असा झाला, काकाची मुलगी अशी झाली किंवा ते मावशीची मुलं अशी झाली. अरे ते बरोबर आहे. तुम्ही तुमचं मूल जन्माला घातलंय ना. तुम्ही तुमचं मूल जन्माला घातलंय तर तुमच्या मुलाला घडवण्याचं आणि त्याला पुढे आणण्याचं कार्य तुमचं आहे. त्या मावशीच्या मुलाशी कंपेअर करत बसायचं नाही, काकाच्या मुलाशी कंपेअर. तुम्हाला किती पॉईंट आवडतील मला माहिती नाही, पण हे मी पाहिलेलं आहे. आणि मुलं इथे क्रश होऊन जातात, त्यांचं लाईफस्टाईल बाद होऊन जातं. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणेन की भले भारतरत्न लता दीदींचं नाव जर बोर्डच्या एक्झाम मध्ये नसेल तर जगाच्या इतिहासात नोंदलं गेलंय. आलं ना. किंवा भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांचं नाव या जगाच्या इतिहासात. त्यांना जर मारून मोटून सांगितलं ना तुला डॉक्टर बनलाच नाही किंवा तू साहित्यिक बनलाच नाही, तू रायटर बनलाच नाही तर तुझा जीव घेईन, तर मग ती बॅट चमकली नसती. हा ते गाणं सुराने खेळलं गेलं नसतं. आलं ना. आणि जगाला समजलं नसतं की दीदी काय आहेत. आला तर त्यांच्या पालकांनी जर सांगितलं असं नाही नाही नाही, तुला वकील व्हायलाच पाहिजे, हा तू इंजिनियर व्हायलाच पाहिजे, तर तसं नाही ना केलंय. त्याच्यातलं त्यांच्या पालकांचं रोल फार महत्वाचा होतं की त्यांनी त्यांचं आयुष्य फुलवलं आणि जगाला दिसलं की भारतालाच नाही जगाला. नाही तर सचिनला जर सांगितलं असं तुला इंजिनियर व्हायलाच पाहिजे, तुला रमेश तेंडुलकरजींनी सांगितलं नाही माझ्यासारखा तुला साहित्यिक व्हायचं आहे, तर ते काय झालं असतं तेवढ्या पुरतं समजलं असतं किंवा एक साहित्यिक म्हणून. आलं ना. पण आज भारताला त्यांनी रत्न प्राप्त करून दिलं आणि त्याच्यात त्यांच्या गुरूंचं पण फार मोठं योगदान आहे, रमाकांतजी आचरेकर गुरुजींचं. तर हे लक्षात ठेवू, पण आपण या पद्धतीने पुढे जा. आलं ना. आणि खूप सुंदररीत्या तुम्हाला तुमच्या पद्धतीने पुढे आपल्या भारताचं नाव मोठं करता येईल एवढं तुमचं टार्गेट असणार आहे आणि खूप सुंदर विश्व बनणार आहे. आपण इथे अल्पविराम घेतोय. आपण भरपूर वेळ मी तुमचा घेतला. खरं तर माझ्यासाठी टाइम लिमिट असतो, पण आज आज टाइम लिमिट मी क्रॉस केला. 11 वाजलेले तुमचे. पण खूप सुंदररीत्या तुम्ही पुढे जाणार बाळांनो. पुन्हा एकदा सर्व आपल्या आश्रम परिवाराकडे शुभेच्छा आहेत. मराठी स्वीट एंड कोणाकडे तरी दिलेला असणार, तो त्यांनी करून घ्यावा. आदेश आदेश. आदेश माऊली, आदेश मधुदादा बोलतोय जरा. हा माऊली आदेश. आदेश माऊली बोला बोला बोला. हा माऊली, दादा माऊली बोला. एक सेकंद. आदेश रामकृष्ण हरी माऊली. फक्त आम्ही पालक वर्ग आहे आणि ज्यावेळेस मुलं एक्झाम अभ्यास करतात किंवा एक्झाम देतात तर त्या पिरियड मध्ये आमच्यासाठी एखादा मंत्र असा मिळाला तर बरं होईल की जेणेकरून त्यांना आम्ही ती मंत्र सतत पठण करू आणि मुलांना तिकडे गती मिळवू. असं काही एखादा मंत्र आपला मिळाला तर बरं होईल. आदेश रामकृष्ण हरी माऊली. आदेश आदेश. मधुदादाने खूप छान मुद्दा मांडलेला आहे. मी त्यांना एकच म्हणेन की तुमच्यासाठी फक्त एकच मंत्र असेल की म्हणजे मुलांसाठी हे सगळं दिलेलंच आहे, टिप्स त्यांना वगैरे सगळं. फक्त त्यांना समजून घेणं आणि त्यांना घडवणं हाच मंत्र असणार आहे. बाकी कुठलाही स्पिरिच्युअल मंत्र तिथे काम करत नाही. मी उगाच तुम्हाला ब्लाइंड फेथला कधीच घेऊन जाणार नाही. माझ्याकडे हजारो लाखो मंत्रांचं बाड आहे, बरोबर आहे, किंवा मी हे केलं. पण तुम्ही नका तसं करू. कुठल्याही मंत्रावर तसा विश्वास ठेवू नका किंवा आयत्या वेळी मी तुम्हाला काहीच हे करणार नाही. मी चुकीचं गायडन्स कोणाला केलेलं नाही, पुढेही करणार नाही. फक्त एवढाच मंत्र लक्षात घ्या की आपल्या मुलाचे आपण पालक आहोत, त्यांचे मालक नाही आहोत आणि त्यांना सुंदररीत्या त्यांचं आयुष्य घडवायला आपला बॅक सपोर्ट पूर्ण असणार आहे. कुठल्याही नातेवाईकाचं, मित्राचं की शेजारचं प्रेशर घेऊन आपल्या मुलाचं करिअर क्रॅश करण्याचा आपल्याला कधीच अधिकार नाही, कारण आपल्याला नियती कधी माफ करणार नाही.
आलात ना असं मला वाटतंय. तर मधुदा सॉरी, आदेश तर आदेश मी माऊली. तुम्हाला जे काय क्लिअर आन्सर आहे ते मी दिलेलं आहे, तर नाही कृपया नाही आपण ते समजून घ्यावं. आदेश थँक्यू सर. आदेश माऊली. आदेश 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 आदेश. आदेश. दादा कोणी स्वीट एंड करो प्लीज. हर्षद दादा. हा आदेश. रामकृष्ण आहे माऊली. खरं तर माऊलींनी ज्या प्रकारे सांगितलं ते असं वाटतं की आपण ऐकतच राहावं, पण वेळेचं भान बघता आणि आपल्या बरोबर जॉईन झालेले सर्वच सेवाभावी आणि विद्यार्थी यांचाही वेळ बघता आपण, मला असं वाटतं की स्वीट एंड हाच असेल की इकडे असणाऱ्यांनी जेवढी मेहनत घेतलीये त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आपल्याला सर्वांना घ्यायची आहे. कदाचित ती पालक म्हणून असेल किंवा विद्यार्थी म्हणून असेल. मला असं वाटतं की इकडे जे जॉईन झालेले विद्यार्थी असतील त्यांना मी असं बघतोय की उद्या ते आपल्यासाठी ह्या पॅनल लिस्ट मध्ये असतील. आपण एवढी अपेक्षा तरी करू शकतो. मग भलेही तुम्ही कोणत्याही करिअर क्षेत्रात असाल किंवा कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात असाल, हे व्यावसायिक क्षेत्राच्या जॉईन होण्याच्या अगोदर तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि ही विद्यार्थी फेज तुम्ही प्रामाणिकपणे जगा, प्रामाणिकपणे त्याला एन्जॉय करा. कोणत्याही प्रकारचं प्रेशर न घेता तुम्ही स्वतःच्या पद्धतीने तुमची 1% ऑफ चेंज एव्हरी डे असं कोणीतरी म्हणालेलं आहे. तर ते घडण्याचा प्रयत्न करा. तुमचे गोल सेट करा आणि कदाचित ही मीटिंग ही आजच्या पुरतं मर्यादित नाहीये. आपल्या बरोबर गुरुमाऊली ही सदैव पाठीशी आहे आणि आम्ही गुरुमाऊलींबरोबर आपण आपल्या सर्व टीम बरोबर पाठीशी आहोत. तर तुम्हाला कधीही कुठेही प्रकारची शंका असेल तर कदाचित कोणातरी एकाला तरी मेसेज ड्रॉप करा किंवा काही करा. आपण ती सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजे सोडवण्याचा इन द सेन्स की आम्ही त्याला त्या ह्याला प्रयत्न तरी करू की आम्हाला त्या प्रकारे उत्तम काय होत आहे. आणि स्वीट एंड हाच असेल की आपल्याला प्रत्येक टप्प्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टीवर हे यश मिळणार आहे आणि ते यश मिळवण्यासाठी आपण ती मेहनत घेणार आहोत. ह्या हेतूने जाऊ. आपण प्रामाणिक प्रयत्न करू आणि प्रामाणिक गोष्टीचे फळ हे नक्कीच आणि उत्तम असतं हे आपण ऐकण्यात आलं आणि ते अनुभवण्यात पण आलेलं आहे. ते नक्कीच सर्वांना मिळेल. मी एवढंच सांगून आजचा एंड करू इच्छितो. आणि सर्वच 10वी 12वी आणि जे आपले सर्व होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना भरपूर शुभेच्छा आणि सर्वच गोष्टी व्यवस्थित त्यांना यश मिळू देत हीच माऊलीचरणी प्रार्थना. आदेश. आदेश आपण मीटिंग आज इकडे एंड करतोय. आदेश. आदेश दादा धन्यवाद.